तर बायोलॉजी आपण स्टार्ट केलेले. फर्स्ट टॉपिक आपला बायोचा झालेला आहे, सेल. सेल म्हणजे काय? पेशी. काय सांगितलं होतं? सेल काय असतं? काय असतं सेल? आपल्या शरीरातला सगळ्यात लहान घटक. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करतो ना. सेलचा स्टडी झाला, आता आपल्याला त्याच्या पुढे कशाचं स्टडी करायचं आहे? टिश्यूचं. तर टिश्यूज हा इंग्लिश वर्ड, मराठीमध्ये नाव त्याचं लिहिलेलं आहे उती. आता उती हा शब्द आपण बघितला तर मराठीमध्ये युती शब्द तुम्ही ऐकला. युती म्हणजे काय असतं? युती म्हणजे काय? जेव्हा एकत्र येतात त्याला युती म्हणतो आपण. युनियन इंग्लिशमध्ये जसं वर्ड असतो. तर मग हा उती शब्द, त्यावरनच अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की उती म्हणजे काय. तर ते एकत्र येतात त्याला उती असं म्हणतात. मग आता काय हे उतीचे प्रकार, ते आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे. तर सगळ्यात पहिले, आता खूप लोकांना काय वाटतं की पेशी एकत्र मिक्स होऊन उती तयार होते. तर तसं नाहीये. इथे त्याची व्याख्या दिलेली आहे, समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात. म्हणजे एक सेल आणि दुसरा सेल आला आणि तो एकत्र कनेक्ट झाला आणि त्यापासून टिश्यू क्रिएट झाला, असं नाहीये. हे काय आहे? ग्रुप ऑफ सेल आहे. कळलं ना? म्हणजे हे आपण सेल एकत्र येतात असं म्हणतोय, पण एकत्र येतात म्हणजे ते मिक्स टुगेदर नाही होत, त्यांचा ग्रुप क्रिएट करतात. मिक्सिंग वेगळं आहे ना, डिफरंट कन्सेप्ट आहे. ग्रुप क्रिएट करणं डिफरंट कन्सेप्ट आहे. मग इथे काय लिहिलेलं आहे? समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात. समान रचना म्हणजे काय? स्ट्रक्चर सेम आहे आणि फंक्शन सेम आहे. मग ज्यांचं स्ट्रक्चर सेम असतं आणि ज्यांचं फंक्शन सेम आहे, ते काय करतात? एक ग्रुप क्रिएट करतात. मग त्या ग्रुपला आपण काय नाव दिलं? उती. आता ही जी कन्सेप्ट आहे ही सगळ्यात पहिले बीचट या शास्त्रज्ञाने दिली. म्हणजे ती कन्सेप्ट, जसं आता आपण सेल नावाची कन्सेप्ट कोणी सांगितली? रॉबर्ट हुकने. मग तसं ही जी संकल्पना आहे उती, ही कोणी सांगितलेली आहे? बीचटने. उतींचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला उतीशास्त्र असे म्हटले जाते. आता आपण ऑलरेडी सेलमध्ये पण हे शिकलेलो, पेशीचा अभ्यासाला काय म्हणतात. मग तसं उतीच्या अभ्यासाला काय म्हणतात? मग हा क्वेश्चन एकदा एक्झामला आलेला आहे. रेल्वे का कोणत्या तरी एक्झाम मध्ये होता, रेल्वे का SSC, MPSC ला नव्हता आला. हिस्टॉलॉजी इज रेफर ॲज, किंवा असं हिस्टॉलॉजीचं त्यांनी विचारलेलं रेफरन्स काय. तर मग मुलांनी उत्तर काय लिहिलेलं? स्टडी ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स, कारण तो पर्याय आहे ना त्यामध्ये. मग हिस्टॉलॉजीवरनं हिस्ट्री, मग असं कन्फ्यूज होतं, त्यामुळे हे माहीत पाहिजे आपल्याला. तर आता उतीशास्त्र म्हणजे हिस्टॉलॉजी. मग हिस्टॉलॉजी ही कन्सेप्ट कोणी सांगितली? तर मेयर या शास्त्रज्ञांनी. आणि हिस्टॉलॉजीची जी टेक्निक आहे ही टेक्निक शोधली मार्सेलो मालपिगीनी. म्हणजे जसं आपण पेशीचा अभ्यास करताना आपण स्टार्टिंगला आपण 3-4 नावं घेतलेली ना, लक्षात आहे का? रॉबर्ट हुक, अँटन ल्युएनवॉक, श्वान आणि ते माहिती आहे ना. तर तसं याच्यामध्ये पण ही नावं आहेत. आता इथे या पेजवरती आपल्या नोट्स काय काय? तर सगळ्यात पहिले काय? समान रचना समान कार्य करणारा पेशीचा समूह म्हणजे काय? उती. कोणी कन्सेप्ट सांगितली तर त्यापुढे कंसात लगेच नाव टाकायचं. काय नाव आहे? बीचट. त्यानंतर उतीचा अभ्यास हिस्टॉलॉजी, कोणी सांगितलं? मेयर. आणि हिस्टॉलॉजीची टेक्निक कोणी शोधली? मार्सेलो मालपिगीनी. तर हे 3 नाव आहेत त्या ठिकाणी. जोड्या लावामध्ये पण येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्हला पण येऊ शकतो. हा चॅप्टर परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा नाही. हे मी आधी पण तुम्हाला म्हटलं, सेल पण एवढा महत्वाचा नाहीये, तर हा सेलपेक्षा कमी महत्वाचा आहे अजून. कारण तुम्ही आता मी 2013 पासूनचे प्रश्न बघितलेले. 13 पासून आता आपण 25 पर्यंत जर बघितलं तर याचे 3 ते 4 प्रश्न आहेत फक्त. PYQ तुम्ही जर चेक केले तर. पण आपल्याला करावंच लागतं, कारण यावर्षी जर आला तर माहित नाही. त्यामुळे चॅप्टर आपल्याला हा क्रमाने अभ्यास करता करता करायचं आहे. येईल नाही येईल, पण मग फक्त हे मी का सांगतोय कमी महत्वाचं आहे, कारण मग याच्यामध्ये रिसर्च करायची गरज नाहीये. वरच्यावर वाचून आपण ह्याला बेसिकली समजून घेतलं तरी बस आहे. म्हणजे काही चॅप्टर कसे असतात की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण अभ्यास करून एक्स्ट्रा एफर्ट देऊन त्यातनं काहीतरी आउटपुट मिळेल, पण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट देऊन काय जास्त एवढं मिळणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये बेसिकली मी जेवढं आज सांगतोय तेवढं तुम्हाला करायचंय. त्याच्या नोट्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत.
आता यामध्ये नोट्समध्ये तुम्हाला लास्ट लेक्चरला पण मी गाईड केले की नोट्स कसे काढायचे, आणि नोट्स कंपल्सरी काढायचे हे माझं म्हणणं आहे पास होण्यासाठी. बाकी विषयांचे तुम्ही काढत नसाल तरी माझ्या विषयासाठी तरी मी सांगेल की नोट्स काढणं गरजेचं आहे. कारण नोट्स काढले की आपल्याकडे ती जी वही बनते ती आपल्याला रिवाईज करायला चांगली पडून जाते. आता फर्स्ट पेजमध्ये काय असं अवघड असं काय नाही, एकदम बेसिक आहे, फक्त रिडिंगचे कन्सेप्ट आहे. आता ह्या ज्या टिश्यूज आहेत तर ह्या टिश्यूंचे स्पेसिफिकली आपण दोन प्रकार बघतो इन जनरल. तर पहिलं नाव दिलेलं आहे सिम्पल आणि दुसरे कॉम्प्लेक्स. नावामध्येच स्टोरी आहे. सिम्पल म्हणजे काय, साधे, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मराठीमध्ये काय शब्द कॉम्प्लेक्स, तिथे जटिल लिहिलेले, गुंतागुंतीचे. मग आता सरळमध्ये काय आहे, एकाच प्रकारच्या पेशी, इथे काय आहे, अधिक प्रकारच्या पेशी. एकाच प्रकारचं असेल तर मग त्यामध्ये काय, सरळ सरळ. आता आपल्याला एक डिसिजन घ्यायचं आहे, सगळ्यांचं एक मत आहे, सरळ डिसिजन झाला. पण आपल्याला एक डिसिजन घ्यायचं आणि प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय, तर मग ते काय होणार, कॉम्प्लेक्स सिच्युएशन. तसं मग म्हणजे एका टाईपचे जर सेल एकत्र येत आहेत तर मग त्यापासून बनणारा टिश्यू हा काय असतो, सिम्पल. आणि मग वेगवेगळे व्हरायटी ऑफ सेल्स एकत्र येऊन ग्रुप क्रिएट करतायत तर मग ते कसे असतात, टिश्यू कॉम्प्लेक्स. आता फॉर एक्झाम्पल तिथे दिलेले आहे, सिम्पल टिश्यूचं एक्झाम्पल दिलेले आहे अभिस्तरुती, म्हणजे एपिथेलियम टिश्यू म्हणतो आपण त्याला, आणि वनस्पतीतील मूलऊती म्हणजे पॅरेन्कायमा. ते हे तर आपल्याला आता शिकायचं आहे इन डिटेल. इथे जस्ट फक्त नावं दिलेली आहेत एक्झाम्पलमध्ये. इथे दिलेले उदाहरणामध्ये प्राण्यांचे रक्त म्हणजे ब्लड, प्राणींचं रक्त म्हणजे आपलं पण आलं ना त्यामध्ये, आणि वनस्पतीतील जलवाहिन्या व रसवाहिन्या म्हणजे झायलेम आणि फोलेम. जलवाहिनी पाणी वाहून नेण्यासाठी असते आणि रसवाहिनी अन्न वाहून नेण्यासाठी. तर त्याचा इन डिटेल स्टडी पुढे आपण करायचा आहे. जस्ट हे तुम्हाला स्टार्टिंगला त्यांनी दिलेले आहे की ज्या पण टिश्यूज असतात ते दोन प्रकारचे आहेत. इन जनरल दोन टाईप आहेत त्याचे, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. आता आपण त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्लांटचा अभ्यास करायचा आहे. हा प्लांटचा अभ्यास आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवतोय. तर प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मग इथे सिम्पल परमनंट टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, म्हणजे हे प्लांट टिश्यूचं तुमचं आउटलाईन आहे. हे नोट्स मी बनवून दिलेले आहेत इथे इंग्लिशमध्ये, मराठीत पण आपण अशा बनवू शकतो. तर अशा नोट्स बनवण्याचा फायदा काय की वन गोमध्ये तुम्हाला डायरेक्ट पूर्ण ते समजतं. आता जसं की इथे वरती हेडिंग आहे प्लांट टिश्यू. प्लांटमध्ये कोणते दोन टाईप आहेत, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. मेरिस्टेमॅटिकमध्ये कोणते टाईप आहेत, अपायकल, लॅटरल आणि इंटरकॅलरी. आणि परमनंटमध्ये काय आहे, सिम्पल, कॉम्प्लेक्स. सिम्पलमध्ये काय परत तीन आहेत, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. आणि कॉम्प्लेक्समध्ये किती आहेत, झायलेम आणि फोलेम. म्हणजे आपण स्टडी करत असताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांचा स्टडी होणार आपला, आणि 9 and 10. कारण हे तर काय मगाशीच वाचलं ना आपण, म्हणजे टोटल स्टडी 10 घटकांचा होईल. आणि ते आपल्याला 2 पेजेसमध्ये आपण लिहू शकतो. समजा हे मिडल पेज ठेवलं तुम्ही, तर एका पेजमध्ये हे, दुसऱ्या पेजमध्ये हे असं लिहू शकता, आणि हे कॉमन पेजमध्ये यांची माहिती लिहू शकता. म्हणजे अशी नोट्स आपल्याला कंप्लीट करता येईल. एकदम सोपं आहे, नीट समजून घेतलं तर काहीच अवघड नाही. आता बघा, हे इथे मराठी नावं पण दिलेली आहेत त्यांची. वनस्पती ऊतीचं आपण जर वर्गीकरण केलं, प्लांट टिश्यूचं वर्गीकरण करताना किती प्रकारात होतं, 2 प्रकारात. पहिलं नाव आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, सेकंड आहे परमनंट टिश्यू. मेरिस्टेमॅटिकला मराठीत काय शब्द आहे, विभाजी ऊती, आणि परमनंटला काय शब्द आहे. आता परमनंट शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. काय असतं परमनंट म्हणजे, दिले मराठी स्थायी. परमनंटचं म्हणजे काय असतं, स्थायी म्हणजे काय, त्याला कायमस्वरूपी स्टेटस मिळालेले आहे. मग कायमस्वरूपी म्हणजे त्याच्यामध्ये बदल होणार का, नाही. पण तेच इथे जे नाव आहे विभाजी, विभाजी म्हणजे मग काय, त्याच्यामध्ये काय होणार, विभाजन, म्हणजे डिव्हिजन होत राहतं त्याच्यामध्ये. मग पेशींचं डिव्हिजन होत राहतं, आणि डिव्हिजन होत राहिल्यावर एक वेळ अशी येते की त्यांना परमनंट स्टेटस मिळतं. आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं की एखादी वनस्पती आहे, ती एका विशिष्ट उंचीपर्यंत वाढत जाते, त्यानंतर ती वाढतच जाते का आयुष्यभर, थांबते नाही एका स्टेज नंतर. त्याचं खोड असतं, त्याचं खोड वाढत जातं, नंतर एका स्टेजला थांबतं, जास्त पुढे नाही वाढत. म्हणजे त्याचं विभाजनाचं काम काय झालं, संपलं, आणि मग त्यांना कसं स्टेटस मिळालं, परमनंट स्टेटस. तर आता आपण सगळ्यात पहिले याचा अभ्यास करू, मेरिस्टेमॅटिकचा, नंतर परमनंटचा अभ्यास करू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेरिस्टेम टिश्यू, विभाजी ऊती.
वनस्पतीच्या ठराविक भागात असणाऱ्या विभाज्य ऊतीमुळे त्या भागात वाढ सुरू होते. या ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. आता हे सगळे शब्द ऑलरेडी लास्ट लेक्चरला शिकवलेले आहेत. आता जो मुलगा लास्ट लेक्चर न करता बसतो तो मग इथे घाबरतो, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, झाले ऑलरेडी शिकवून लास्ट लेक्चर. तर हे लेक्चर्स एका चेन सारखे आहेत. आधीचं लेक्चर करून पुढचं लेक्चर करायचं म्हणजे आपल्याला रेफरन्स कळतो, मध्ये मध्ये गाळलं तर नाही समजत. मग आता हे केंद्रक म्हणजे काय असतं, न्यूक्लियस. जीवद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम जे आपण बघितलं होतं, आणि पेशीभित्तिका म्हणजे काय, सेल वॉल. त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. या पेशींमध्ये बहुधा रिक्तिका नसतात, व्हॅक्युल्स आर अब्सेंट. रिक्तिका बघितलेलं ना आपण, व्हॅक्युल्स. या पेशी अतिशय क्रियाशील आहेत, म्हणजे ऍक्टिव्ह आहेत. आता नावच विभाजन आहे, मग विभाजन व्हायचे म्हणजे हे काय असणार, ऍक्टिव्ह. त्यामुळे त्या विभाजन होत असतं त्यांचं. वनस्पतीची वाढ करणे, हे बघा, हे विभाज्य ऊतीचे महत्वाचे कार्य. म्हणजे इन शॉर्ट आपण हे सगळं जे वाचलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे, वनस्पतीची वाढ करणे. बाकी हे सगळं काय नोट्समध्ये लिहायची काहीच गरज नाही. रिक्तिका नसतात. वाटलं तर एखादा व्यक्ती हे लिहू शकतो, पण केंद्रक आहे, जीवद्रव्य, हे तर सगळ्यांमध्ये असतं. आता ती कोणत्या भागात आहे याच्यानुसार तिचे 3 प्रकार पडतात. म्हणजे वनस्पतीच्या कोणत्या पार्टमध्ये ती प्रेझेंट आहे त्यानुसार 3 प्रकार. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. मग आता पहिल्याचं नाव दिलेलं आहे प्ररोह विभाज्य ऊती. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे प्ररोह विभाज्य ऊती. कुठे आढळते, कुठे आढळते, मूळ व खोडांच्या टोकाशी. म्हणजे ही स्टेम तुमचं जे असतं, खोड किंवा मूळ जे असतं, रूट, त्याच्या टिपमध्ये असते, म्हणजे टोकाला. मग काय करतं हे, लांबी वाढवणे. आंतरीय विभाज्य ऊती, इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण याला म्हणतो. पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी, म्हणजे फांद्या जिथून येतात किंवा पान जिथून येतं त्याच्या बॉटममध्ये. काय करतं, फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती, हे त्याचं काम आहे. पार्श्वविभाज्य ऊती. आता पार्श्वविभाज्य ऊती म्हणजे पार्श्वभागात. पार्श्वभाग म्हणजे बाहेरचा भाग, जसं इथे डायग्राम मध्ये त्यांनी दाखवलेले आहे. तर हे तिथे तेच लिहिलेले आहे. कुठे असतं, मूळ व खोडाच्या पार्श्वभागात. पार्श्वभागात म्हणजे बाहेरच्या, लॅटरल भागामध्ये. आणि हे जे आहे हे इंटरकॅलरी आहे, म्हणजे हे आतल्या भागात आहे, आंतरीय नाव आहे त्याचं. मग आता काय याचं काम, मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणे. मग घेर, रुंदी म्हणजे काय असतं, विड्थ. इंग्लिशमध्ये विड्थ म्हणतो आपण त्याला, किंवा साधा शब्द जाडी वाढवणे, खोडाची जाडी वाढत जाते. म्हणजे आपण जर याला फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवलं की आपण वनस्पती एखादी बी ज्यावेळेस मातीमध्ये रोवतो, बी मातीमध्ये रोवल्यानंतर आपल्याला काय दिसतं, सगळ्यात पहिले ती बी फुटल्यानंतर त्यातनं कोंब बाहेर येतो. मग त्याला खाली हळूच मूळ येतं. नंतर हळूच त्याला एक अशी आपल्याला दांडी वरती आल्यासारखी दिसते. त्याला 2 पानं असतात, बरोबर ना. मग ते मूळ खाली खाली वाढत जातं. ती जी दांडी आहे ते खोड आहे, ते खोड वरती वरती वाढत जातं. मग ते कशामुळे होतं, प्ररोह विभाज्य ऊती. हळूहळू त्याची पानं वाढतात. ते कशामुळे होतं, नंतर फांद्या पण येतात ना त्यांना. आणि नंतर त्याचा जो मूळ असेल किंवा त्याचं खोड असेल ते काय होतं, जाड होत जातं. मग ते कशामुळे होतं, झालं वनस्पतीचं जीवन. मग ह्या 3 गोष्टींमुळे वनस्पतीमध्ये वाढ होत राहते. एक उंची वाढवतं, दुसरं त्याचं आपण म्हणू शकतो फांद्या वाढवतं, आणि तिसरं जे ते काय करतं, त्याची जाडी वाढवतं. झालं आपलं वनस्पती तयार. वनस्पतीमध्ये अशा प्रकारचे 3 विभाज्य ऊती असतात, आणि ते ज्या ज्या भागात आहे त्या त्या भागानुसार त्याला ते नाव दिलेलं आहे. आता हेच आपण इकडे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. मी ही इंग्लिशवाली नोट्स क्रिएट केलेली आहे, तर याच्यामध्ये पण आहे. बघा, वाचा वाचा बरं काय काय दिलेले. तेच आता जे आपण मराठीत म्हटले तेच आहे. मॅरिस्टेमॅटिक टिश्यू, इमॅच्युअर सेल कॅपेबल ऑफ डिव्हिजन. म्हणजे इमॅच्युअर आहे ते डिव्हिजन करू शकतात, आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार.
मग आता याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो, एक तर सिंपल जोड्या लावा, 3-3 कोण काय करतं त्याची जोडी लावा, किंवा मग साधा गट क वगैरेला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. काय प्रश्न विचारतील की खोडाची रुंदी व घेर खालीलपैकी कोणत्या ऊतींमुळे वाढतो, आणि मग त्याच्यामध्ये दिलं जाईल. किंवा मग त्याला अजून थोडंसं चेंज करायचं असेल तर काय विचारतील, वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या विभाज्य ऊती खालीलपैकी कोणकोणत्या आहेत, आणि मग ABCD 4 ऊतींची नावं देतील, आणि मग त्याच्यामधनं 3 असतील आणि 1 नसेल, मग आपण लिहिणार वरील सर्व. किंवा मग एक नाव थोडंसं ते वेगळं करतील, आपण वाचतोय त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं लिहून देतील, मग तिथे मुलगा फसेल. म्हणजे आपण कुठलाही पॉईंट वाचल्यावरती आपण विचार करायचा की त्याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आपण जी एक्झाम देतो ती MCQ टाईप आहे. मग MCQ टाईपच आपण त्या अभ्यासाला जज करायचं की यावर काय विचारू शकतो समोरचा. मी हे वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काही ना काही गोष्ट का सांगतोय, कारण अभ्यास करून एक्झाम पास झाला असं नसतं. अभ्यास सगळेच करतात. हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, की पेपर पॅटर्न समजणं, कसे प्रश्न येतील त्याच्यावर विचार करणं, आणि पाठांतराची एक्झाम नाहीये, हे सगळ्यात पहिले तर मनातनं काढून टाकायचं. पाठांतर आपण लिमिटेड डेटा करू शकतो, जो की पॉप्युलेशनचा डेटा आहे, किंवा समजा काही इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला आपलं हे जे असतं योजना वगैरे असतात ते, किंवा पॉलिटीमधल्या काही घटना दुरुस्त थोडे कलम वगैरे, तो पार्ट आहे, तो थोडा आपण पाठांतर करू शकतो. पण हे सगळं पाठांतराचं नाहीये, याच्यामध्ये अंडरस्टँडिंग रिक्वायर्ड आहे. मग त्यामुळे एक्झाममध्ये क्वेश्चन बघितला तर आपल्याला अंडरस्टँड असेल तर तो क्वेश्चन डायरेक्ट जरी नसला तरी आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, कारण जर तुम्ही कन्सेप्ट समजली असेल तर. त्यामुळे ह्याला समजून घ्यायचंय आणि प्रॉपर त्याच्या नोट्स क्रिएट करायचे. तुम्ही खूप ठिकाणी असं ऐकलं असेल की एखादा विद्यार्थी पहिले 1-2 वर्ष एक पण एक्झाम पास झाला नाही आणि डायरेक्ट तिसऱ्या वर्षी 5 एक्झाम पास झाला. मग असं का होतं? कारण पहिल्या 2 वर्षी ऐकलं नाही शिक्षकाचं, नंतर रडला. मग शिक्षकांनी सांगितलं नको पश्चाताप करू, किती तुम्ही नाही ऐकलं तरी आमचं काम आहे म्हणून शिक्षक म्हणून आम्ही सांगणारच. मग परत तिसऱ्या वर्षी त्यांनी नोट्स काढले आणि केलं. मग त्याकडे एकदा आपल्याकडे नोट्स बनल्या की मग तो कुठलाही एक्झाम क्रॅक करतो. का? कारण त्याचं काम आता अर्ध झाले. अर्ध म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा पण कमी झाले, कारण सगळ्यात मोठी स्टेप आहे नोट्स बनवणं. ते झालं की आपल्या हातामध्ये सगळं क्रिस्प मटेरियल येतं. मग फक्त त्याला रिवाइज करायचं आहे आणि MCQ सॉल्व्ह करायचं, एवढंच काम राहतं. आणि नवीन काय ॲड होतं त्याच्यामध्ये, करंट अफेअर. म्हणून एखादा माणूस एका एक्झामला पास करायला लागला ना, तो लगातार सगळ्या परीक्षा देतो. मग आता MPSCमध्ये आता सध्या तेच वातावरण आहे. काय आहे की जे गट बचत अधिकारी वगैरे ते काय करतात, राज्यसेवेची एक्झाम देतात, किंवा राज्यसेवेमध्ये थोड्या लो लेवलला पोस्टला असतात ते काय करतात, परत उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी एक्झाम देतात. मोस्ट ऑफ द तसंच आहे. जे यशदाला ट्रेनिंगला त्यांचेच रिझल्ट येतात परत. मग कारण त्यांच्याकडे सगळं बनलेलं आहे ना आता. आता काय फक्त वाचायचं MCQ 2 आणि थोडंसं मॉक टेस्ट देऊन जायचं तिथे परत. परत पास होऊन यायचं. काय काय जण रँक सुधारण्यासाठी एक्झाम देतात. मागच्या वेळेस 50 आली, आता 30 वर आणू, नंतर मग 1 वर आणू. नाही आली तर सांगत नाही, सांगतात नव्हता दिला अटेम्प्ट. आली तर सांगतात की दिला होता अटेम्प्ट. ट्रेनिंग करताना पण एवढा भारी अटेम्प्ट दिला की रँक वाढली. ते डिपेंड करतं काय झालं त्यांच्याबरोबर. प्री पास नाही झाली तर सांगतात गेलो नव्हतो परीक्षेला. आणि असं झालंय, हे सगळं मी का सांगू शकतो, कारण पुण्यामध्ये यशदामध्ये मी लेक्चर्सला जाऊन आलोय. तर ती मुलं म्हणजे काय, असं कोणी हायफाय लोक नाहीत, आपल्यात बसलेलीच मुलं आहेत तिथे. मग ते अधिकारी झाले मग ते आपल्याशी बोलत नाही असं काय नाहीये. ते आपल्यातलेच सगळी मुलं आहेत, इथूनच तिथे पोहोचलेली असतात. मग होतं त्यांच्या बाबतीत पण की बाबा सिलेक्ट झालाय. आता एक माझा विद्यार्थी उपशिक्षण अधिकारी झालेला, त्यांनी दिली पुढची परीक्षा, प्रीमध्ये फेल. कशाला सांगणार आहे कोणाला? नाही मी या पदावरती सॅटिस्फाईड आहे, दुसरं नको मला, झालं. कारण तसं होतं पण ना, पास झाल्यावरती एकदा त्याला यश मिळाल्यानंतर मग भूक कमी होऊन जाते, माणसाला वाटतं झालंय सिलेक्ट, कशाला काय, असं पण होतं. असं काय नाही की एकदा पास झालेला लगेच पुढच्या वर्षी पण पास होईल. आणि अनिश्चितता आहे इथे. एक्झाम कशी पण येते, कुठले पण प्रश्न कधी पण असतात. समजा मागच्या वर्षी त्याचा सब्जेक्ट जो आहे त्याचे प्रश्न चांगले आले असतील, त्याचं झालं असतं सिलेक्शन. नेक्स्ट इयरला वेगळे प्रश्न आले, त्याचा जे अभ्यास केलाय ते आलं नाही झालं. त्यामुळे नोट्सला खूप आता हे कसं आहे, आता हे जे मी असं बनवलंय तर एका गो मध्ये एखाद्या माणसाने बघितलं की त्याला लगेच सगळं इथल्या इथे मिळून जातं. तसं आपल्याला करायचंय. तर हे तुमचं
मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि त्याचा हा फर्स्ट, सेकंड, थर्ड हे 3 भाग त्याच्यामध्ये झाले. कळाले का काय मेरिस्टेमॅटिक टिश्यू? काय मेरिस्टेमॅटिक टिश्यू? त्याचं मेन काम काय? मेन काम काय असं विचारलं तर एका शब्दात उत्तर काय आहे? मगाशी सांगितलं ना, वाढ करणे. वाढ करणे. आणि मग लगेच आपल्या डोक्यात ती स्टोरी आठवायची. बी रोवलं, काय झालं पुढे? झालं. बी आता तुम्ही रोवायला शेती नाही करत, पण घटस्थापनामध्ये टाकतात ना बी, तेव्हा आपण बघितलं असेल ना. नवरात्रीमध्ये वगैरे काही जण टाकतात, धान उगवतं, त्यावेळेस बघितलंय. आता परमनंट मध्ये या. आता परमनंट मध्ये इथे 2 नाव आहेत, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. आता ह्याचा काय अभ्यास नाहीये. सिंपल म्हणजे एका प्रकारच्या पेशींनी बनलेले आणि कॉम्प्लेक्स म्हणजे अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेले. आता सिंपल मध्ये पुढे 3 टाईप आहेत. हे 3 मेन टाईप आहेत, हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. आता या 3 टाईपकडे आपण जाऊया. कळालंय हे सगळं? इथल्या इथं क्लिअर करा. काय डाऊट असेल तर लगेच सांगा मला. आता इथे जायचंय आपल्याला. आता हे काय? सरळ स्थायी ऊतीचे प्रकार, सिंपल परमनंट टिश्यू. किती प्रकार दिलेले आहेत? 3. पॅरेंकायमा, कॉलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. मराठी इंग्लिश दोन्ही वर्ड्स आपल्याला माहित पाहिजेत, कारण एक्झाम मध्ये इंग्लिश वर्ड यायला सुरुवात झाली आता. ते डायरेक्ट स्थूल ऊतीच्या ऐवजी काय लिहून देतील? कोलेनकायमा. म्हणून आपल्याला ते इंग्लिश वर्ड माहित पाहिजे. बाकी इंग्लिशमध्ये नाही माहिती तरी चालेल, फक्त तो मेन वर्ड तरी माहित पाहिजे. आता 3 नाव आहेत, पॅरेंकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. डायग्राम दिलेले आहेत. डायग्रामचा काय फायदा नाहीये, ह्या डायग्राम परीक्षेत विचारल्या जात नाही. डायग्राम फक्त कुठल्या महत्वाच्या असतील, जसं की हृदय वगैरे आहे, त्या डायग्राम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. कारण त्याच्यामध्ये कुठली आर्टरी, कुठली वेन कुठे काय ते क्वेश्चन येऊ शकतात, किंवा वर्टिबर कॉलम वगैरेचं त्या ज्या डायग्राम्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय नाही एवढं. आता मूल ऊतीचं नाव आहे पॅरेंकायमा. मग त्याला नाव पॅरेंकायमा का दिलं? पॅरेंट हा शब्द पॅरेंट्समध्ये आहे ना, पॅरेंट शब्द, तर ह्याला पॅरेंट्स वरनच पॅरेंकायमा शब्द आहे, कारण हे मूळ आहे. मूळ म्हणजे जिथून सुरुवात होते. मग मूळ आहे असं म्हटल्यावर मुलांना वाटतं झाडाचं मूळ आहे, तसं नाही. मूळ म्हणजे काय? जे फंडामेंटल आहे, आपण ज्याला म्हणतो ना फाउंडेशन, की तिथून स्टार्टअप झालं असं. तर आता ह्या कशा आहेत, त्यांचं स्वरूप विचारले तर स्वरूप मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. पातळ पेशी भितिका, आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी. तर या पेशी कशा आहेत? जिवंत. पातळ पेशी भित्तिका असते आणि आंतरपेशीय पोकळ्या असतात. पोकळ्या म्हणजे हा मोकळा मोकळा भाग आहे ना, त्याला आपण काय म्हणणार? पोकळ्या. त्यानंतर कुठे आढळतात? कुठे आढळतात वाचा बरं. कुठे कुठे आढळतात? मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया सर्व अवयवात. कुठे आढळतात? सर्व अवयवात. मूळ, खोड, पाने, फुले, फळे, बिया म्हणजे सगळेच झालं ना, काय राहिलं त्याच्यामध्ये? मग नोट्समध्ये आपण काय लिहिणार? सर्व अवयवात. मग हे सगळंच्या सगळं थोडीच लिहायचे नोट्समध्ये. आता काम काय आहे? मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवणे. आता हा महत्वाचं काम आहे त्याचं, आधार देणे आणि अन्न साठवणे. मोकळ्या जागा भरण्याचं एवढं काय नाही, पण हे 2. जसं आपले पेरेंट्स आपल्याला आधार देत असतात आणि अन्न वगैरे सगळं आपल्या गरजा ते पूर्ण करत असतात, मग त्याच्यावरनं हे नाव त्यांनी हे केलेलं आहे, पॅरेंकायमा. म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना असं स्टोरी वाईज अभ्यास करायचा आहे, त्याला कनेक्ट करायचंय, म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं. म्हणजे परीक्षेमध्ये पॅरेंकायमा नाव आलं की पॅरेंटवरनं पॅरेंट काय करतायत? जेवायला देत आहेत, घर दिले राहायला, आधार देत आहेत, मग तिथून लगेच स्टोरी त्यामध्ये कन्वर्ट करायची. सर्व अवयवामध्ये ते आहेत. आता हे त्याचे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, किंवा तुम्ही उपप्रकार पण म्हणू शकता. एक्झाम्पल्सच आहेत एक प्रकारे हे. हरितुती. हरितुतीला इंग्लिशमध्ये नाव आहे क्लोरेनकायमा. क्लोरेन हा शब्द आला क्लोरोफिल वरून. क्लोरोफिल म्हणजे काय असतं? हरितद्रव्य. तर कुठे आढळतात? पानांमधील मूलऊती प्रकाश संश्लेषण करतात. हे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिस इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. वनस्पतीकडे सगळ्यात महत्वाचं काय? ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. प्राण्यांमध्ये नाही आहे फोटोसिंथेसिस. वायुऊती. वायुऊतीला म्हणतात एरेनकायमा. एअर वरनं शब्द घेतला, एअर म्हणजे हवा, एरेनकायमा. जलीय वनस्पतींना खोडे व पाणी यांना तरंगण्यास मदत करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कमळ, जलीय वनस्पती आहे ना,
तरंगते. मग ते का तरंगते? कारण त्याचं खोड जे असतं त्याच्या आतमध्ये पोकळ भाग असतो आणि त्याच्यामध्ये काय असतात? वायुऊती. म्हणजे त्याच्यामध्ये हवा असते. मग हवा असल्यामुळे ते काय होणार? पाण्यावरती तरंगणार, फ्लोट करणार पाण्यावरती. म्हणजे हा जो भाग आहे मूलऊती, हे बघा हा भाग पॅरेन्कायमा, आणि त्याच्यामध्ये ही दोन नावं दिलेली, एरेन्कायमा आणि क्लोरेन्कायमा. तर काही जण त्याला उपप्रकार म्हणतात, तुम्ही त्याला एक्झाम्पल पण म्हणू शकता. तर हे पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये मी ज्याला रेडनी अंडरलाईन केले हे त्याचे नोट्स आहेत. जिवंत पेशी आहेत, सर्व अवयवात असतात, आधार देतात, अन्न साठवतात, हरितऊती, प्रकाश संश्लेषण, वायुऊती, तरंगण्यास मदत. हे एवढं जरी आपण लिहिलं तरी आपल्याला कळतं. मग आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे, जलीय वनस्पतींना तरंगण्यास खालीलपैकी कोणत्या ऊती मदत करतात? मग त्याच्यामध्ये एरेन्कायमा हे आन्सर आहे. हे सगळे प्रश्न आधी आलेले आहेत. आता लास्ट 5-6 वर्षात बघितलं तर याचे काही प्रश्न नाही आहेत. हे सगळे प्रश्न 13, 14, 15 तेव्हा आलेले. म्हणजे तुम्ही घरी जाऊन PYQ चेक कराल तर तुम्हाला सापडेल जे मी काय सांगतोय ते. झाले हे. याच्यामध्ये बघा कुठला शब्द कळाला नाही, काय नाही, सांगा मला. कारण ही काय इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे ही काय कुठली प्रोसेस नाही आहे की याच्यामध्ये असं एक्सप्लेनेशन किंवा आपल्याला काय पाठांतर करायचे, समजून घ्यायचे असं नाही. हे जस्ट काय डिस्क्रिप्शन दिले, माहिती दिली ना की काय काय असतं, तर ती माहिती फक्त वाचून नीट समजून घ्यायची. त्यात काय डाऊट असला तर सांगायचे. कळालं काय काय लिहिलेलं आहे? कुठला वर्ड नसेल समजत तर मला सांगा लगेच. आता हे झालं की पुढचं सेकंड काय नाव? कोलेनकायमा, म्हणजे काय म्हणतात त्याला? स्थूल ऊती. आता काही जण याला स्थूल कोन ऊती पण म्हणतात, कोन शब्द पण टाकतात, तेच आहे स्थूल ऊती, स्थूल कोन ऊती. लांबट पेशी, सेल्युलोज व पेक्टिनमुळे कोपऱ्यांची जाड झालेल्या पेशीभित्तिका जिवंत पेशी. आता ही पण कशी आहे? जिवंत पेशी. आता याची पेशीभित्तिका थोडीशी पातळ असते, आता याची पेशीभित्तिका थोडीशी काय जाड आहे. आता ती कशामुळे जाड झाली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिन. हे आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलं. वनस्पतीची पेशीभित्तिका सेल्युलोजनी बनलेली असते, बघितलं ना. मग त्यात पेक्टिन असतं, कालांतराने त्यामध्ये सुबेरिन, लिग्निन तयार होतं. कुठे आढळतं? पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी. जिथून पानांची देठ असतात, खोड असतं, फांद्या असतात, त्याच्या तळाशी काय करतं? अवयवांना लवचिकता व आधार देणे. मग लवचिकता म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी. आणि सपोर्ट, आधार म्हणजे. आता फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय? आता समजा आपण आपल्या इथे झाड आहे, झाडावरती एखादं फळ आहे, तर ते फळ आपल्या हातात येत नाही म्हणून आपण काय करतो? फांदी थोडीशी खाली आहे तर मग आपण फांदीला पकडून त्याला खाली ओढतो, फळ तोडतो आणि फांदी सोडतो. काय होतं मग? फांदी परत जाते, फ्लेक्सिबल. तर याला फ्लेक्सिबिलिटी म्हणतात. पण जर आपण जास्त ताकद लावली तर फांदी तुटते, असं पण होतं ना. तर ती लिमिटेड फ्लेक्सिबल आहे. मग ही जी फ्लेक्सिबिलिटी आलेली आहे, मग ती इथे म्हणून तर त्यांनी नाव दिले ना फांद्यांच्या तळाशी. मग ते फांद्यांच्या तळाशी येते, त्यामुळे त्या फांद्यांना फ्लेक्सिबिलिटी मिळाली. आता तिसरं जे आहे दृढ ऊती. दृढ ऊती म्हणजे स्क्लेरेन्कायमा. दृढ म्हटलं की काय येतं? टणक, कडक. दृढ म्हणजे कडक, कठीण. दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय व मृत पेशी. आता इथे स्टोरी बघा, मृत, जिवंत, जिवंत, मृत. पेशीभित्तिकेत लिग्निन हा पदार्थ असतो. जसं दृढ ऊती आता तुम्हाला लगेच कळेल कुठे असतात बघा. खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण. बघा हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे. नारळाच्या बाह्य आवरणात खालीलपैकी कोणत्या ऊती आढळतात? मग त्याचं उत्तर होतं स्क्लेरेन्कायमा. त्यांनी दृढ ऊती शब्द न देता स्क्लेरेन्कायमा शब्द पण दिलेला तिथे, त्याच्यावरनं कळतं आपल्याला. तर मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं? वनस्पतीची वाढ होते त्यावेळेस मी स्टोरी सांगितली. आता मला सांगा, एखादं वनस्पती, आता समजा आंब्याचं रोप आहे, आंब्याचं रोप लावल्यानंतर ते हळूहळू वाढतं. मग त्याचं खोड पहिले तर फक्त हिरवी एक दांडी असते, पानं असतात. ती हिरवी दांडी मग हळूहळू मोठी होऊन मग त्याच्यावरती एक चॉकलेटी लेअर येते ना नंतर. मग नंतर ते वाढत जातं, खोड वाढत जातं, झाड मोठं होतं. खोड मोठं झालं की मग ती चॉकलेटी लेअर जी ब्राउनिश असते ती डार्क होते. नंतर ते खोड अजून मोठं झाल्यावरती ती जी ब्राउनिश लेअर आहे ती अजून ब्लॅकिश होऊन हळूहळू ती सुकते आणि मग ते पडतं ना वरचं.
मग ते सुकते पडते म्हणजे ते काय आहे? मृत. ते ग्रीन असतं त्यावेळेस त्यामध्ये काय सेल्युलोज, त्यावेळेस ते जिवंत असतं. आणि आपण याच्यामध्ये अभ्यास केला कालच्या लेक्चरमध्ये, रॉबर्ट हुकने काय केलेलं मग याचाच तर अभ्यास केलेला ना, मृतपेशी. त्याला त्याच दिसलेल्या, साल घेतली त्याने, त्याला त्याच्यामध्ये मृतपेशी सापडले. कालांतराने मग त्या मृत होतात. तर आता हे इम्पॉर्टंट बघा, मग हे कुठे कुठे खोडांचं मी आत्ताच उदाहरण दिलं. पानांच्या शिरा, आता पानांमध्ये रेषा असतात आपल्या, माहितीये ना. आता समजा हे पान आहे, आता आपल्याला शाळेत काढायला सांगितल्यावर आपण असं रेष देतो आणि हे असं करतो. मग हे जे केलंय हे काय आहे? हे रेष हे काय आहेत? ह्या शिरा. त्यानंतर बियांचे कठीण कवच, अक्रोडच्या भोवती कवच आहे, बदामाच्या भोवती कवच आहे, किंवा जसं आता आपण बघतो की आंब्याची कोय असते, पण कोयच्या आतमध्ये पण बी असते नाही. आणि बियांच्या भोवतीचे जे कवच आहेत हे सगळे कशाचे आहेत? मी म्हणूनच तुम्हाला हा शब्द म्हटलं ना, दृढ म्हणजे काय? कठीण. मग हे कठीण कवच असं लक्षात घ्यायचंय. आणि नारळाचे बाह्य आवरण, नारळामध्ये करवंटी असते, ती आतमध्ये खोबरं आणि बाहेरनं करवंटी असते. मग त्यामध्ये काय आहे? कसल्या होती आहेत? दृढ होती. मग काम काय यांचं? टणकपणा आणि मजबूती. सिंपल. टणकपणा आणि मजबूती देतं. मग हे अशा प्रकारचे मूलवती, स्थूलवती, दृढवती या तीन काय आहेत? सरळ स्थायी होती आहेत. बघा इथे हा तक्ता आहे आपला, हे बघा दृढवती. आता आपण हे बघितलं स्थूलकोन होती आणि पॅरेंकायमा बघितलं. पॅरेंकायमामध्ये हे दोन उपप्रकार बघितले, स्थूलकोन झाले, दृढवती झाला. आता दृढवतीमध्ये इथे दोन नावं दिली आहेत. आता हे दोन नावं त्याची एक्झाम्पल आहेत. फायबर्स म्हणजे काय? रेषा. फायबर्स म्हणजे धागे, जे की आपण पानांमधनं ज्या शिरा निघतात तर त्या धाग्यांसारख्या असतात. तर मग त्यांना आपण काय म्हणतो? स्क्लेरेन्कायमा फायबर्स. तुम्ही ऐकलं असेल तागाचं झाड असतं, ऐकलंय का? तागाच्या झाडापासून आपल्याला काय धागे मिळतात माहितीये ना? तागाची शेती करतात ना काही काही ठिकाणी, तर तागापासून धागे मिळतात. मग ते धागे म्हणजे काय? फायबर्स. आपण नारळ सोडल्यावरती त्याच्यामधनं जे निघतं तर ते पण काय? फायबर्सच आहेत. आता हे स्क्लेराइड्स म्हणजे काय? स्क्लेराइड्स म्हणजे कवच, जसं नारळाची करवंटी आपण म्हटलं. म्हणजे हे दोन प्रकार कसे केले त्यांनी? धाग्यांसारखं असेल तर त्याला फायबर म्हटले, आणि कठीण कवच असेल तर त्याला काय म्हटलंय? स्क्लेराइड्स. टणक आवरण असेल तर. झालं मग बघा, बघता बघता संपलं. मेरिस्टेमॅटिक संपलं, परमनंट मधला हा भाग संपला एवढा, आणि आता फक्त हे दोन राहिले. त्यामुळे अभ्यासाला आपण कसं सोपं बनवू शकतो हे करायचं, आणि हे करून आपल्या लक्षात पण राहतं. त्याला कॉम्प्लिकेटेड करून मग काहीच फायदा नाही. आपण वाचून विसरून हे असं बनवून व्यवस्थित केलं स्टेप बाय स्टेप. आता मेरिस्टेमॅटिक शिकलो मी, परमनंट शिकलो. मेरिस्टेमॅटिक मधले 3 झाले माझे. परमनंट मध्ये मी सिंपल आणि कॉम्प्लेक्स बघितलं. सिंपल मधले माझे 3 झाले. आता मी कॉम्प्लेक्स कडे गेलो. आता कॉम्प्लेक्स मधल्या नावामध्ये माहिती कळते. जलवाहिनी, रसवाहिनी. जलवाहिनी काय? जल वाहून नेणार, आणि रसवाहिनी रस वाहून नेणार. रस म्हणजे जेवण त्यांचं. त्यांना वनस्पतींना काय तोंड बिंड नाही, ते चावून मग बारीक करून खाणार बिणार तसलं नाही ना. त्यांच्या शरीरात डायरेक्ट तयार होतं पानांमध्ये. मग ते एक रस असतं, म्हणजे लिक्विड स्वरूपात असतं, ते सॉलिड नसतं. बघा आता इथे दिलेलं आहे, आणि इंग्लिश नाव पण दिलेले झायलेम आणि फोलेम. तुम्ही एखादा जर झाडाचं म्हणजे असं, आता समजा हे रोप आहे, तर रोपट्याचा असं समजा एखादा भाग असा कट केला, कट करून तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे असे होल्स दिसतील. तर तेच काय असतात? रसवाहिनी आणि जलवाहिनी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा मधला पार्ट हा रसवाहिनी असतो, आणि साईडचा पार्ट जो असतो तो जलवाहिनीचा असतो. म्हणजे जलवाहिनी आउटर लेअरला आहे, रसवाहिनी मिडल लेअरला असते. रसवाहिनी मध्ये असतात आणि जलवाहिनी या साईडने असतात. आता काय यांची वैशिष्ट्ये काय आता बघूयात आपण. तर सगळ्यात पहिले जलवाहिनी काय म्हणतात? जलवाहिनीमध्ये जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या. कशापासून बनलेल्या आहेत? मृत पेशीपासून. आता हे काय म्हणतात बघा, पेशी द्रव्य असलेल्या जिवंत पेशींपासून बनलेल्या. म्हणजे जलवाहिनी मृत पेशींपासून बनलेली आहे, आणि रसवाहिनी जिवंत पेशीपासून. आता हे कसे विधानात्मक प्रश्न विचारायचा असेल तर विचारतील, मुलाला कन्फ्यूज करायला, की कुठली मृत पेशीपासून कुठलं जिवंत पेशीपासून. मग आता हे लक्षात ठेवायला, आता मी मुलांना कसं सांगितलं त्यांच्या लक्षात नव्हतं राहत. रसवाहिनी म्हणजे काय? जेवण आहे. मग आता मला सांगा, जेवण जर नाही खाल्लं तरी जिवंत राहतो ना माणूस. जलवाहिनी काय?
पाणी पिल्यावर पाणी जर नाही पिलं तर जिवंत राहणार का? मृत. म्हणून पाण्याला कनेक्ट करायचं मृतसाठी आणि रसवाहिनीला कनेक्ट करायचं जिवंत. म्हणजे हे क्रिएटिव्हिटी, हे स्मार्टनेस आहे. आपण अभ्यास करताना जर एन्जॉय केलं तर हे आपल्याला सुचतं. आपण ते घाबरत अभ्यास करतोय, परीक्षेत आलं तर काय करायचं? मग माझं काय होणार आहे? मग लग्न होईल का? नाही होत असं. अभ्यास करताना हे आजूबाजूचे विचार असल्यावर अभ्यास नाही होत. मुलांचा तोच प्रश्न आहे आजकाल. कारण पोस्ट शिवायला होत नाही. तर आपले विचार आपण पुस्तकात, आता हे तुमच्याबरोबर होतं. तुम्ही पुस्तकाला वाचायला घेतले, बसलेत, वाचता वाचता 2-3 ओळी वाचता वाचता आपण विचार करत करत आपले विचार बाहेर फिरतात. मग विचारांवर नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे. आता हे आपण आपला आवडता पिक्चर बघताना नाही होत ना. तेव्हा आपल्याला काहीच टेन्शन नसतं. नाही झालं लग्न तरी चालेल. आपण पिक्चर एन्जॉय करतोय. का? कारण इथे हा वर्ड आहे. आपण एन्जॉय करतोय. एन्जॉय करतोय म्हणजे मन त्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यामुळे मन फिरत नाहीये, भरकटत नाहीये. त्याला कुठे जायचं नाहीये. पण अभ्यास करताना मग त्याच्या मनात आपण हे एन्जॉय करत नाहीये. आपल्यासाठी ते बर्डन आहे, ओझं आहे. मग ते ओझं बनल्यामुळे मग काय होतंय, की आपलं मन मग त्यातनं बाहेर पडण्यासाठी बाकी गोष्टींचा विचार करते. तर हे स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त इश्यू तोच आहे. अभ्यासापेक्षा सायकोलॉजिकली तुम्ही कसं स्वतःला कंट्रोल करताय, मेंटली कसं स्वतःवरती नियंत्रण ठेवताय. म्हणजे इथे कसं असतं, क्वांटिटीपेक्षा क्वांटिटी आपण म्हणतो, पण त्यापेक्षा क्वालिटी स्टडी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखादा म्हणतोय मी 10 तास करतोय, पण त्या 10 तासामध्ये त्याचा नीट 3-4च तास स्टडी होतोय. बाकीच्या वेळेस तो विचारच करतोय काय काय गोष्टींचा. आणि ते 4 तास चांगला अभ्यास करतोय एकदम क्वालिटीवाला, तो पण बीट करतो 10 तासवाल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय? कारण एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागेल. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला हळूहळू डेव्हलप करावं लागेल. मग त्या हिशोबाने आपण बदलत गेलो की मग हळूहळू आपला रिझल्ट पण बदलतो. फेलवरनं हळूहळू पासवर आपण येतो. कारण पर्सनॅलिटी चेंज झाली, माणूस बदलला, रिझल्ट बदलला. सेम सिंपल हिशोब आहे. आता बघा, आता इथे कसं आहे बघा, आता मृत पेशी, आता इथे बघा इंटरेस्टिंग स्टोरी कशी आहे. आता कसं मी कनेक्ट करतोय बघा, याला आपण जटिल नाव दिलंय. जटिल का म्हटलंय? कारण जटिलचं काय व्याख्या आहे? अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेले. मग झालं, याच्यात अनेक प्रकारच्या पेशी आहेत. तर याच्यामध्ये 4 पेशी असतात. तर किती प्रकारच्या पेशींनी बनलेले ते? 4. वाहिनिका, वाहिन्या, तंतू, मूलउती. आता मूलउती म्हणजे पॅरेन्काइमा असतात, तंतू म्हणजे फायबर्स असतात, वाहिन्या म्हणजे ट्यूब्स असतात, सीओ ट्यूब्स वगैरे आपण त्यांना म्हणतो. तर असे म्हणजे याच्यामध्ये टोटल किती प्रकारच्या पेशी आहेत? 4 प्रकारच्या. म्हणजे 4 प्रकारच्या पेशी एकत्र येऊन काय बनलंय? जलवाहिनी. आता इथे स्टोरी बघा, त्यातल्या 3 काय आहेत? मृत, आणि 1 काय आहे? जिवंत. पण आपण याला काय म्हटले? आपण लहानपणी खेळतो ना जास्ती की मेजॉरिटी. मग तेच आहे हे. 4 पैकी 3 मेलेले आहेत. मग आपण तिला नाव काय दिलं? मृत. कारण एकटा कोणाशी बोलणार आहे? काहीच आवाज नाही करत आहे बिचारा, एकटा आहे. आजूबाजूचे 3 काहीच नाहीत ना, मग ते मृतच जमा आहे. म्हणून म्हणजे आता इथे हे कन्फ्युजन आहे ना, मग हे मुलं जेव्हा घरी वाचतात तेव्हा त्यांना कळत नाही. वरती सांगितले मृत, मग इथं जिवंत कसं काय झाला? मग ती स्टोरी आहे की बाबा 4 प्रकारच्या पेशींनी बनलेले, पण 4 पैकी 3 काय आहेत? मृतच आहेत. म्हणून मग नाव काय देऊन टाकलं? मृत पेशी. मग सेम वाईस वर्सा इकडे घ्यायचं. मग काय इकडे स्टोरी बघा, चाळण नलिका, सहपेशी, मूलउती, त्या काय आहेत? आणि रसवाहिनी तंतू काय आहेत? सेम स्टोरी. यांच्याकडे पण 4 आहेत. 4 पैकी पण यांच्यात काय आहे? 3 जिवंत आहे आणि 1 मृत आहे. मग तो 1 मृत आहे त्याला बाजूला टाकलं, हे 3 एन्जॉय करतात, जिवंत. म्हणून जिवंत. हा जिवंत शब्द त्यामुळे मिळालाय. आता काय, आता रचना काय? एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना. म्हणजे हे जे मृत पेशी असतात ना, आता मृत झाली ना पेशी, की त्यातलं अवयव हळूहळू सगळे जातात. लायझोझोम फुटतं, ते सगळ्यांना गिळतं आणि त्यातलं जीवद्रव्य वगैरे हळूहळू सुकतं. सुकल्यानंतर मग ह्या ज्या पेशी आहेत ह्या एकमेकांना कनेक्ट होतात. कनेक्ट होऊन त्यांची काय बनते? पाईपलाईन टाईप रचना, नळ्यांसारखी रचना. पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने करतात.
काय करतात हे पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने. आता हे इम्पॉर्टंट आहे, खालून वरच्या दिशेने च का दिलाय तिथे, कारण हे युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे इथे फक्त वहन कुठून कुठं होतं, खालून वरती. कारण जमिनीमध्ये पाणी असतं तर जमिनीतलं पाणी मूळ शोषून घेतं आणि मग ते वरती जातं. मग तेच मग मातीमध्ये असलेली खनिज द्रव्ये आणि पोषण द्रव्ये ते खेचून घेतं आणि वरती जातं. मग काही जण म्हणतात मग ते पावसाचं पाणी वरतून येतं ते खाली, तर ते खाली जमिनीतच जातं पावसाचं पाणी आणि मग परत ते जमिनीत गेल्यावरती मुळांद्वारे वरती. मग हा च त्यासाठी दिलेला आहे त्यांनी. म्हणजे इथे परीक्षेमध्ये वाक्य काय येणार, जलवाहिनीमध्ये वहन. आता त्याला इंग्लिशमध्ये शब्द युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने होत असते, खालून वरच. मग एकाच दिशेने होते ते इथे दिलेले. आता इथे परत सेम स्टोरी, एकमेकांना जोडलेल्या नळ्या, पानांकडनं शर्करा व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करतात. बघा इथे दोन्ही. आता झाड आहे एखादं, तर आता झाड एखादं असेल, आता समजा हे झाड आहे, आता इथेच झाड दाखवले, आता हे इथे पाणी, आता ह्याच्यामध्ये अन्न बनलं, मग अन्न बनलं आणि खाली दिलं, पण खालीच द्यायचं असं काही रूल नाही, हा वरती पण देईल. आता ह्याच्यामध्ये अन्न बनलं, आता ह्यांनी काही अन्न खाली सोडलं, काही वरती पण सोडेल, म्हणजे तो दोन्ही साईडला देतोय ना. म्हणून इथे काय दिले, वरच्या व खालच्या दिशेने. आता अन्न, आता इथे बघा शब्द आले, शर्करा, अमिनो आम्ल. आता शर्करा म्हणजे काय, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स. आणि अमिनो आम्ल, अमिनो आम्ल म्हणजे अमिनो ऍसिड्स, आम्ल म्हणजे ऍसिड्स. आपण पोषण द्रव्य शिकवताना हे मी सांगणारच आहे तुम्हाला. कर्बोदके आपल्याला आपल्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त जे असतं ते असतं कर्बोदके, इंडियन डाएटनुसार. आपण म्हणजे आपण जर बघितलं आपल्या प्लेटचा 70% पार्ट हा कर्बोदकेनेच भरलेला आहे. आणि कर्बोदके हे फक्त वनस्पतींपासून मिळतं. मला सांगा कार्बोहायड्रेट कशा कशात असतात, तुम्हाला कार्बोहायड्रेट वर्ड माहिती आहे ना, कर्बोदके ज्याला पिष्टमय पदार्थ म्हणतो आपण, कशात असतात, तृणधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, माहिती आहे ना, तांदूळ किंवा कंदमुळे, बटाटा, रताळ वगैरे अशा भागात कार्बोहायड्रेट्स असतात. मग कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला ॲनिमल सोर्सपासून कुठूनच नाही मिळत, हे फक्त वनस्पतीपासून मिळतं. बाकी तुम्हाला ॲनिमल सोर्सपासून मिळतं. मला सांगा, आता आपण प्रोटीन घेतो, प्रोटीन दोघांकडनं मिळतं, डाळींकडनं पण मिळतं आणि चिकन, फिश, म्हणजे दोन्ही आहेत ना सोर्सेस त्याच्यात. आता फॅट, फॅट आपल्याला दोघांकडनं मिळतं, वनस्पतीतनं कुठनं मिळतं, तेलबिया किंवा आपण बदाम बिदाम त्यांचं तेल, त्यात तेल असतं. आणि प्राण्यांकडनं कुठून मिळतं फॅट, दूध, दुधापासून तूप वगैरे बनवतो ते प्राण्यांचंच झालं ना. प्राण्यांची चरबी पण खातात ना काही लोक, तर त्या चरबीमधनं पण येतं. आधीच्या काळात अश्मयुगाच्या काळात लोक शिकार केल्यानंतर त्या चरबीनीच दिवे म्हणजे आग वगैरे पेटत ठेवायचे ना, त्यावेळेस थोडी रिफायनरी होतं तेल बिल काढायला. मग ते चरबी ते जे त्यांनी आगेत टाकली, त्यांना दिसलं अरे पेट घेते काहीतरी आहे भारी, वापरलं. सुरुवात तशीच झाली ना, कारण आधीच्या काळात शिकार करूनच जगायचे ना. मग शिकार करून मारलं प्राण्याला, एक एक भाग खाताना मग हा भाग वेगळा दिसतोय काय बघू, मग तो आगीत टाकला तर त्यातनं तेलासारखं बाहेर लागलं किंवा मोठी आग आली, मग त्यांनी तो स्टोअर केला, मग त्याला परत त्यांनी पेटवलं, तसे दिवे बनले आधीच्या काळात. तर हा भाग झाला जलवाहिनी रसवाहिनी. बघा आता इथे इंग्लिशमध्ये पण आपण दिलेले, बघा वाचून काढा एकदा इंग्लिश मधला पण भाग.
झालं का? क्लिअर आहे? काय याच्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा मला. आता हे सगळं आता आपण जे बघितलंय ना, आता हे आपल्या मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर करायचंय. मग आता कुठल्या तरी आपण समजा हा वाला इंग्लिशवाले जर असतील तर हा वाला तक्ता आपण लक्षात ठेवू शकतो, सिम्पलवाला, किंवा हा पण एक तक्ता मी इथे दिलेला आहे ज्याच्यामध्ये दोन्ही नावं आहेत. तर हा तक्ता आपल्या डोक्यात असा बनला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा असं डोळे बंद करून किंवा दुसरीकडे कुठे बघून असं तुमच्या इथे क्रिएट झालं पाहिजे की वनस्पतीमध्ये काय सिम्पल आहे, विभाजनवालं आणि हे जे आहे ते स्थायीवालं. विभाजनमध्ये 3 प्रकारचे आहेत, प्ररोहवाले, आंतरीयवाले आणि पार्श्ववाले. त्यानंतर इथे सरळ आणि काय जटिल. सरळमध्ये परत 3 आहे, मूलऊती, स्थूलऊती आणि दृढऊती. आणि जटिलमध्ये तर 2च, रसवाहिनी, जलवाहिनी, संपलं. हे असं क्रिएट झालं म्हणजे आपला अभ्यास झालाय, काही टेन्शन नाही. याने फायदा काय होतो परीक्षेमध्ये, की यातलं कुठलाही पार्टमधला क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये वगैरे दुसरे काही पार्ट असतील तर आपल्याला कळतं. आता समजा रिलेटेड क्वेश्चन याच्याशी आणि यातला काहीतरी एक्झाम्पल असेल तर आपल्या डोक्यात लगेच तो तक्ता येतो, अरे हे तर इकडे होतं, मग हे तर नसेल याचं एक्झाम्पल. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला तो वर्ड त्यावेळेस आठवत जरी नसला तरी आपल्याला ती पोझिशन आठवते आणि त्याच्यावरनं पण उत्तर येतं. आता हे तुमच्या बाबतीत कधी झाले का माहित नाही, पण स्कूल लेवलमध्ये वगैरे हे असं होतं. स्कूल लेवलमध्ये लिमिटेड सिलेबस असतो, आपण ते रिपीटेडली वाचतो. तर कधी कधी आपण उत्तर लिहिताना आपल्याला असं हिंट येते, अरे पुस्तकामध्ये या पेजवर ते दिलं होतं किंवा इथे खाली दिलं होतं, वरती दिलं होतं. असं व्हायचं ना स्कूल लेवलमध्ये. म्हणजे जे अभ्यास करतात त्यांच्या बाबतीत होतं असं, बाकीच्यांनी अनुभव नाही घेतला या गोष्टीचा. त्यामुळे तुम्हाला अनुभव घ्यायला परत सगळं करायला लागेल पहिल्यापासून. तर जे करतात अभ्यास सतत करतात त्यांच्या बाबतीत घडतं हे असं. तर मग हे आपल्याला मग ते जे म्हणतो व्हिज्युअल मेमरी किंवा बघणं, किंवा मी तुम्हाला जॉग्राफीमध्ये पण म्हणतो की मॅप सतत बघत राहणं. आता ते UPSC वाले रूम टूर दाखवतात, आमचा अभ्यासाचा रूम बघा. तर प्रत्येक वेळेस काय असतं, मॅप चिटकवलेला असतो आणि पॉलिटीची कलमं, भाग. हे 2-3 गोष्टी का? कारण मग सतत बघून बघून ते आपल्या डोक्यात बसायला पाहिजे. अचानकपणे विचारलं 16व्या भागात काय आहे बाबा? तर 16वा भाग कुठे, म्हणजे असं आपल्याला एक आयडिया आली पाहिजे इथे. मग ते नाही आठवत आहे तर वरती काय, खाली काय, मग त्याने थोडंसं आपण अंदाज लावून तिथपर्यंत पोहोचू शकतो. मग आता पर्यायामध्ये 4 असतील आणि एखादं नाव असेल, आपल्याला कितवा भाग आहे माहित नाही, पण ते नाव बघून आपल्याला आठवलं, अरे हे तर टॉपला होतं. मग ते कसं असेल 16ला, आणि एखादं नाव बघून आपल्याला आठवलं ते बॉटमला आहे, मग ते नसेल 16ला. मग असं आपण एलिमिनेट करू शकतो. सेम ॲप्लिकेबल फॉर रिव्हर्स आणि हे बाकी सगळ्या. आता UPSCचा आमच्या वेळेस आम्ही प्रिपरेशन करत असताना आम्हाला तर ते जॉग्राफीचे टीचर जे पण असतील ते आम्हाला सांगायचे, ऑक्सफर्डचा ॲटलास तुम्ही कॅरी करा. त्या ॲटलासमध्ये प्रत्येक पेजवरती म्हणजे आपला जो हे असतो प्राकृतिक नकाशा तो दिलेला असतो, प्रत्येक स्टेट वाईज. मग तो नकाशा बघत असताना आपण त्यामध्ये बघतो. तर बघताना असं आपण जस्ट गो थ्रू केलं तर आपल्याला काही नावं वाचायला मिळतात. नद्यांची नावं किंवा सँच्युरीज असतात, अभयारण्य असतात किंवा टायगर रिझर्व्हज असतात किंवा तिथे काही मोठे प्रोजेक्ट्स असतील त्यांची नावं, डॅम्स वगैरे. तर ते डोक्यात राहतं. म्हणजे कधी जोड्या लावा वगैरे, कधी एलिमिनेशन टेक्निकमध्ये त्याचं काम होतं. आपण स्कूल लेव्हलमध्ये मॅप्समध्ये ते लहानपणी आपण खेळतो ना मॅपमध्ये जागा शोधण्यासाठी. मग त्या मॅप्स आपले गो थ्रू करून करून बाय हार्ट होतात. म्हणजे आपल्या ॲक्शन्स अशा असाव्यात की जे आपल्याला डेव्हलप करतील. कुठल्याही आपल्या ॲक्शनमधनं आपल्यामध्ये काही ना काही डेव्हलपमेंट येत आली पाहिजे. टाईमपास का होईना. टाईमपास करता करता आपल्याला काय काय नवीन नवीन गोष्टी मिळत जातात. आता व्होकॅब्युलरी वगैरे इंग्लिशची काहींची खूप कच्ची असते. इंग्लिशसाठी आपल्याला लागते. अचानकपणे ते प्री पास होतात आणि लगेच पळत येतात. सर इंग्लिशसाठी काय करू? काय करू 1 महिन्यात? काहीच नको करू. व्होकॅब्युलरी कसं काय करणार आहे 1 महिन्यात? कारण करून पण तसं पण नाहीच होणार आहे. मग कशाला काय करायचं, टेन्शन घ्यायचं 1 महिन्यासाठी. जे करायचं होतं ते वेळ निघून गेली. आपोआप होणार आहे का लगेच? मग एवढं प्रेशर घेऊन उगाच काय होण्यापेक्षा, आजारी-बिजारी पडण्यापेक्षा मग मी सरळ सांगू नको करू आता, काहीच टेन्शन नाही. मग आता हे व्होकॅब्युलरी हे काय, आता त्याचे कितीतरी ॲप असतात. ॲपमध्ये म्हणजे पझल्सवाले ॲप असतात किंवा सिनॉनिमस, अँटॉनिमस वगैरे असतात, काय-काय असतात. तर जस्ट असं काय आपण ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे आहे, वर्ड्स बघितले, वन वर्ड सिनॉनिमस काय. तर हे लाँग टर्म प्रोसेस आहे, हे अचानकपणे नाही होत. सेम मॅथ्स रिझनिंगसाठी पण मी तुम्हाला म्हटलं ना, की डेली हे आपल्याला कंटिन्युअसली करावं लागतं. म्हणजे लँग्वेज असू दे, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग हे तुम्हाला डेली कंटिन्युअसली करूनच डेव्हलप होता येईल. आपोआप नाही होणार लगेच. आणि तुम्ही जर गट ब आणि क करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, मेन्समध्ये 200 मार्क लँग्वेजला आहेत आणि त्याच्यामध्ये 100 मार्क कशासाठी आहेत? इंग्लिश.
मग तिथे ज्याचा स्कोर आहे तो पुढे जातोय ना, कारण 2 पेपर काय आहेत, एक जीएस 200 मार्क आहे आणि जीएस लँग्वेज आहे. मराठी इंग्लिश ज्याचं चांगलं आहे, आता मराठी समजा तुमचं चांगलं आहे कन्सिडर केलं, तर मग इंग्लिश तिथे तुम्ही गेलात तर मग संपलं. जीएस मध्ये तर जाणार हे फिक्स आहे, तर मग लँग्वेजच असतं वाचायला. जीएस मध्ये जाणारच आहे ना किती अभ्यास केला तरी, पण लँग्वेजमध्ये तसं नसतं ना. लँग्वेजमध्ये मला सांगा, समानार्थी शब्द बदलणार आहे का, विरुद्धार्थी शब्द बदलणार आहे का, म्हण, वाक्यप्रचार, म्हणजे जे आपलं हातातले त्यातच आपण जास्त जर पुढे गेलो तर बाकी टेन्शन आपलं कमी होणार. मग मला 400 पैकी 300 स्कोर करायचा आहे, कट ऑफ तेवढीच जाते ना, 300, 320, 400 पैकी. तर मग मला लँग्वेज पेपरमध्ये 150 प्लस जायला पाहिजे ना त्यासाठी. मग मी लँग्वेज पेपरमध्ये 150 प्लस गेलो तर दुसऱ्या पेपरमध्ये मग 200 पैकी 120, 130 जरी असले. आता मला सांगा, एक सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगू म्हणजे तुम्हाला कळेल. 100 क्वेश्चन असतात आपल्याकडे. हे आहे तुमचं मराठी आणि इंग्लिश, आणि हे आहे जीएस. आता मला सांगा, आपलं टार्गेट आहे आपल्याला 320 करायचे. आता मला सांगा 320 मार्क मिळवण्यासाठी किती प्रश्न राईट आणायचे आपल्याला? 160. का? कारण एक प्रश्न किती मार्कला आहे? 2 मार्कला. आता मला सांगा, या 100 पैकी तुम्हाला काय वाटतं किती किती क्वेश्चन आपण राईट आणू शकतो? आपल्याला कितीला पोहोचायचंय? 160 क्वेश्चनला. म्हणजे जे रियालिटी आहे ती तुमच्या समोर मी दाखवतोय. आता जे टॉपर आहेत ते काय करतायत, मराठी इंग्लिशमध्ये ते इथे ना 90 प्रश्न काढतायत. इथे 90 प्रश्न काढले तर इथे किती राहत आहेत तरी? जीएस मध्ये 100 पैकी 70, जे की प्रीला पण नव्हते आले ना. प्रीला पण आपण 55-60च्या रेंजला जातो ना. मग हा गेम चेंजिंग आहे सगळ्यात. ज्याचं मराठी इंग्लिश चांगलं ना तो 90-95 तिथे घेतोय ना, मग तो इथे 60-65 वरती पण क्लिअर होतोय. पण जर आता तुम्ही मला सांगा, आता 100 पैकी 80 हे काय खराब नाहीये, चांगलं आहे ना 100 पैकी 80. पण मग इथे तुम्हाला 100 पैकी 80 नाही मिळणार आहेत ना जीएस मध्ये. तिथे तुमचे 70 झाले, 65 झाले तरी गेलं. म्हणजे मराठी इंग्लिश हा गट ब आणि क वाल्यांसाठी सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. आणि मग जीएस मध्ये गेल्यावरती, जीएस मध्ये मॅथ्स रिझनिंगचे 22 प्रश्न आले मागच्या वेळेस. ते एक गेम चेंजर आहेत, कारण ते तुम्हाला जशा जसे आउट ऑफ मार्क देतात. 22 पैकी तिथे 17-18 क्वेश्चन जरी आले ना तरी इथे आपलं होऊ शकतं या भागामध्ये. मग हे सगळं तुम्हाला सुरुवातीला माहीत हवं. हे मुलं मेन्सचं काही बघतच नाही, कारण त्यांचं म्हणणं असतं प्री तर पास होऊ द्या. मग प्री पास होऊन मेन्स बघायला वेळ नाहीये ना तेवढा 2-3 महिन्याचा. मग आधीपासून आपल्याला हे जर माहिती असेल ना तर आपल्याला कनेक्ट करता येतात गोष्टी. प्रीचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस टॅली करायचा, किती गोष्टी सेम आहेत, किती गोष्टी डिफरंट आहेत, हे सगळं स्टार्टिंगला करायचं. म्हणजे प्रीचा अभ्यास करता करताच आपला मेन्सचा 70% सिलेबस त्यामध्ये कव्हर होतो, लँग्वेज सोडल्या तर. कारण गणित कव्हर होतंय, सायन्सचा पार्ट कव्हर होतो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटीचा पार्ट कव्हर होतो. मग हे आपल्याला जमलं पाहिजे, कनेक्ट करता आलं पाहिजे काय काय. हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. तर हे विचार करा. आणि ज्यांना राज्यसेवा द्यायची किंवा जे युपीएससी पण देणार आहे भविष्यात, त्यांना बघायचंच नाहीये मराठी इंग्लिश. का? कारण त्यांना मराठी इंग्लिश काय आहे, कंपल्सरी आहे का त्यांना? फक्त काय आहे त्यासाठी आपल्याला ते जे 2 पेपर आहेत 300 मार्काचे ते द्यायचे आहेत, क्वालिफाईंग नेचर आहे, आणि त्यात किती मार्क पाहिजेत? 75. म्हणजे मुलगा फक्त तिथे पेपरमध्ये जाऊन बसला तरी आपोआप 75 मिळतात. काहीच जास्त करायचं नसतं, कारण तिथे डायरेक्ट पॅरेग्राफ देतात आपल्या समोर. पॅरेग्राफ दिला, पॅरेग्राफच्या खाली 5 प्रश्न, किती मार्कला? 75. एक प्रश्न 15 मार्कचा. म्हणजे ते पेपर फक्त असेच असतात की म्हणजे हा बिचाराला येते का बोलता, मराठी वाचता येते का, म्हणजे त्यासाठी. त्याच्यात काय तुमचं टॅलेंट किंवा काय चेक करायचं नसतं. मिनिमम 75 स्कोर आणायचा असतो त्याच्यामध्ये 300 पैकी. त्यामध्ये डायरेक्ट देतात सारांश लिहा 120 मार्क, निबंध लिहा 100 मार्क, म्हणजे असे डायरेक्ट क्वेश्चन असतात. सारांश आपल्याला माहिती, तोच उतारा परत छापायचा, झालं 40. आणि एवढं लिहिलंय तर तो बिचारा म्हणतो द्या 30-40 तर देऊन टाका. म्हणजे आणि निबंध 100 मार्काचा आहे, तुम्ही 2-3 पानं लिहिली ते म्हणतात द्या 20, जाऊ दे 100 पैकी. मग ते टॅली होऊन 75 होऊन जातं. म्हणजे इथे कसं आहे की ज्या मुलांनी ठरवलंय मला राज्यसेवाच करायचे, त्याला मराठी इंग्लिश करायची गरज नाही. पण ज्याला गड ब क करायचे किंवा बाकी एक्झाम्स द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी मराठी, इंग्लिश, मॅथ्स हे काय मस्ट आहे. आणि सिमिलर फॉर मॅथ्स आणि रिझनिंगसाठी पण आहे ना, की मॅथ्स रिझनिंग आपल्याला राज्यसेवेमध्ये काय आहे, सी सॅट मध्ये काय आहे, त्याचा काय फायदा नाही जास्त.
कारण ते पण कसं आहे क्वालिफाईंग नेचर आहे. तर हे या सगळ्यामध्ये मुलगा अडकून पडतो की नेमकं काय करायचं आणि कशाची तयारी करायची आणि कशाला जास्त महत्व द्यायचं. त्यामुळे एक्झाम फिक्स असेल तर हे असे टेन्शनचे प्रश्न आपल्या समोर उद्भवत नाही काय करायचं. आता हा पार्ट झाला, हे मी मध्ये का डिस्कस केलं, कारण हा ब्रेक होता, कारण वनस्पती संपले म्हणून. आता प्राण्यांकडे जायचंय. झालं का वनस्पती आता सगळं क्लिअर आहे वनस्पती. आता आपल्याला प्राण्यांकडे जायचंय. आता हे आलं प्राणीउती. प्राणीउती म्हणजे आपल्याच शरीराचा अभ्यास आहे हा. आता प्राणीउती मध्ये थोडं जास्त आहे, कारण आपलं शरीर हे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे ऍज कम्पेअर टू प्लांट्स. मग आता प्राणीउतीमध्ये बघा कसं आहे. प्राणीउतीमध्ये सगळ्यात पहिले इथे नाव दिलेलं आहे ॲनिमल टिश्यू. आता ॲनिमल टिश्यूमध्ये 2 प्रकारचे टिश्यू असतात, ते इथे घेतलं नाहीये मी. सिंपल जसं तिकडे आहे तसंच, आणि कॉम्प्लेक्स. सिंपल मध्ये एकच प्रकार आहे. काय नाव आहे त्याचं? एपिथेलियल टिश्यू. आणि नंतर एपिथेलियल टिश्यू मधले हे सब पार्ट आहेत. आता कॉम्प्लेक्स मध्ये 3 टाईप आहेत. कुठले 3 आहेत वाचा बरं. मस्क्युलर, कनेक्टिव्ह आणि नर्वस. म्हणजे हे आता आपल्या बॉडीचा अभ्यास आहे. मगाशी आपण वनस्पतीचं बघितलं, आता हे आपल्या बॉडीचं. मग आपल्या बॉडीमध्ये पण काय सिंपल टिश्यू आहेत आणि कॉम्प्लेक्स टिश्यू आहेत. आता सिंपल टिश्यू मध्ये कुठले आहेत? एकच प्रकारचे आहेत. काय नाव आहे त्याचं? एपिथेलियल. आणि कॉम्प्लेक्स मध्ये किती आहेत? मस्क्युलर, कनेक्टिव्ह आणि नर्वस. आता याला सिंपल लक्षात कसं ठेवायचं बघा. आता आपल्या बॉडीमध्ये त्वचा आहे, तर त्वचा ही साधी आहे, तर मग त्वचावाला पार्ट सगळा कशात जातो? एपिथेलियम. म्हणजे त्वचा लेअर. आता बाहेरनं त्वचा आहे ठीक आहे, पण आपल्या तोंडाच्या आतमध्ये पण त्वचा आहे, नाकाच्या आतमध्ये त्वचा आहे, घशाच्या आतमध्ये त्वचा आहे. आपल्या शरीरामध्ये अन्ननलिका, रसवाहिनी व आपलं हे आहे धमन्या वगैरे आहेत. रसवाहिनी तर यांच्यामध्ये असते वनस्पतीमध्ये, पण आपल्यामध्ये अन्न वाहून नेण्यासाठी अन्ननलिका आहे किंवा बाकी धमन्या वगैरे, त्याच्या आतमध्ये पण लेयर्स आहेत ना. हे सगळे लेयर्स म्हणजे काय आलं? एपिथेलियल, कारण ते साधेत. आता इकडे आलो तर नंतर त्वचा झाली. त्वचेनंतर मग आपल्या बॉडीमध्ये काय? मसल्स. आता लोकांना मसल म्हणजे काय वाटतं? बॉडी आणि मसल वेगळे. मसल म्हणजे काय? सगळे टिश्यूज बॉडीच्या आतमध्ये असणारे. म्हणजे आपण म्हणू शकतो मांसचा जो भाग आहे आपल्या बॉडीमधला तो सगळा आला त्याच्यामध्ये मसल्समध्ये. मग मसल्समध्ये हा वेगवेगळा भाग, तो टाईप आपण शिकू. त्यानंतर नर्वस टिश्यू म्हणजे मेंदूमध्ये जे सेल्स आहेत, नर्व सेल्स, जे की कंट्रोल करतात पूर्ण बॉडीला. आणि कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे जो बॉडीला आतून कनेक्ट करतो सगळ्या पार्टला. आता कनेक्ट करणारे काय? हाडं आहेत शरीराला कनेक्ट करणारी. तसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड असतं जे सर्क्युलेट होतं, वेगवेगळ्या पार्ट्सला कनेक्ट करतं. मग ह्या सगळ्याचा बनून मग आपला बॉडीचे हे टिश्यूज क्रिएट होतं. म्हणजे आपण कसं स्टेप बाय स्टेप चाललोय. पहिले आपण सेल्सचा अभ्यास केला, आता आपण टिश्यूचा अभ्यास करतोय, आणि मग त्यानंतर आपण ह्युमन बॉडीकडे येणार. मग असं स्टेप बाय स्टेप आपला तो अभ्यास कम्प्लीट होत जाणार. तर हे इंग्लिशमध्ये मी सगळी नावं दिलीत. आता याला आपल्याला मराठी स्टार्ट करायचंय. ॲनिमल टिश्यूमध्ये पहिलं एपिथेलियल टिश्यू. चला, काय पहिल्याचं नाव? सरळ पट्टकी अभिस्तर. नावच सरळ म्हणजे साधं, काहीच टेन्शन नाही. स्क्वॅमस एपिथेलियम. आकृती बघितलीये, फक्त अशी क्लिअर आहे, सरळ. आता हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कुठे आहेत हे. तोंडामध्ये आहेत अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश. तोंडाच्या आतमध्ये, अन्ननलिकेच्या आतमध्ये रक्तवाहिन्या म्हणजे मगाशी मी सांगितलं धमन्या, शिरा त्याच्यामध्ये, आणि फुफ्फुसाच्या आतमध्ये एअर्सचे जे सॅक्स असतात त्याच्यामध्ये. स्वरूप विचारलं जात नाही, पण जस्ट वाचायला आपल्याला दिले. पातळ असतात, बारीक असतात, चपट्या पेशी असतात, ते नाव त्याच्यावरनच आहे. आता हा एक शब्द आहे बघा, अर्धपारपटल. अर्धपारपटलला खाली कंसात लिहिले अस्तर. म्हणजे काय? अर्धपारपटल मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये अर्थ शिकवलेला. पटल म्हणजे काय असतं? कवर, मेम्ब्रेन. आणि अर्धपारपटल म्हणजे काय? सेमी परमेबल. सेमी परमेबल म्हणजे काय? पार म्हणजे आरपार, आणि अर्ध म्हणजे काय? अर्ध आरपार. आता हा शब्द माहित नाही का? अस्तरचं कापड माहितीये ना मुलींना? काय असतं अस्तरचं कापड? जे आरपार त्यामधनं आपल्याला दिसतं, पण पूर्ण दिसतं का? नाही. अर्धपारपटल.
म्हणजे ट्रान्सपरंट नाही ना पूर्ण ते, पण तरी त्यामधनं पण थोडं थोडं दिसतं ना आपल्याला, त्यालाच अर्धपार पटल म्हणतात. म्हणून तिथे त्यांनी शब्द दिले अस्तर. काय करतं? ठराविक पदार्थांचे वहन, म्हणजे मेन काम काय आहे? वहन करणे. आता तोंडामधनं आपण खाल्लेलं वाहिलं जातं, अन्ननलिकेत जातं, तिथून वाहतं, रक्तवाहिन्यातनं रक्त वाहतं, फुफ्फुसांमधनं हवा वाहिली जाते. म्हणजे ह्याचं सगळ्यांचं काम काय? वहन करणे. मग आपल्याला नोट्समध्ये मी इथे हे रेड कलरमध्ये मार्क का करतोय? कारण नोट्समध्ये आपल्याला तेवढंच लिहायचंय. बाकी एक्स्ट्रा काही लिहायचं नाहीये. आता दुसऱ्याचं नाव काय बघा? स्तरित पट्टकी अभिस्तर. आता स्तरित पट्टकी अभिस्तर, आता याला नाव स्तरित दिले कारण हे काय एकावर एक असे स्तर आहेत. जसं आपण थर हा शब्द वापरतो की एकावर एक अनेक थर चढत गेले, तर हे स्तर आहे. तिथे लिहिलंय ना स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम हे स्क्वॅमस म्हणजे एकदम बारीक आहे, तर चपटं असतं, तर त्या स्क्वॅमसवरच एकावर एक लेअर चढत जाऊन त्याच्यासारखीच रचना तयार होते आणि मग त्याला आपण काय म्हणतो? स्तरित पट्टकी. आता स्तरित पट्टकी कुठे असतं? बाह्य त्वचा जी आपली असते, त्वचेचे बाह्य स्तर, हे बघा एकावर एक अनेक थर, त्याच्या नावातच आहे. म्हणजे सायन्समध्ये काय आहे की तुम्ही ते नाव नीट वाचलं ना, तर नावामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतात. अवयवांची झीज रोखणे आणि संरक्षण करणे. आता मग आपली ही जी त्वचा आहे बाहेरनं जी आहे सगळी, तिचं मेन काम काय? संरक्षण आणि झीज रोखणे. आतल्या अवयवांचं आपल्याला रक्षण करायचंय म्हणून दिलेले ते. तर फर्स्ट झालं सरळ पट्टकी, दुसरं झालं स्तरित, तिसरं काय? ग्रंथील. आता ग्रंथीलचं अर्थ काय असतं? ग्लँड्युअर. ग्रंथी म्हणजे ग्लँड्स. कुठे? त्वचेच्या आत. आता हे त्वचेच्या बाहेर आहे आणि हे त्वचेच्या आतमध्ये. पेशींमध्ये स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात. स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका. पुटिका म्हणजे आपण म्हणू शकतो पिंपल्स जसे असतात छोटे छोटे त्या टाईपमध्ये. आता ह्या स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात आणि मग ते असं त्वचेतनं बाहेर येतं. आता काय असतं ते? घाम, तेल, श्लेष्मल किंवा इतर स्त्राव आपल्या बॉडीमधनं बाहेर पडत असतात. आपल्याला घाम येतो, मग घाम त्वचेवरनं वरती जो येतोय मग तो असा इथनं बाहेर पडतो. किंवा जसं आपली त्वचा ऑइली होते, हिवाळ्यामध्ये जास्त लोकांना ऑइली त्वचा वाटते, तर मग ते तेल बाहेर पडते. श्लेष्मल म्हणजे काय असतं? कफ किंवा सर्दी जी नाकामध्ये जमा होते आपल्या, आणि इतर स्त्राव आपल्या बॉडीमध्ये असतात वेगवेगळे, हार्मोन्स सिक्रेट होत असतात, तर त्याबद्दल सांगितलंय. तर मग हे असे आतून बाहेर येत असतात. मग आतून बाहेर येत असताना ते जर ब्लॉक झालं तर मग त्या ठिकाणी पिंपल येतो. पिंपल येण्यामागचं कारण वेगवेगळं असतं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण पिंपल्स येतात. पण एक बेसिक रिझन काय आहे की तुमचे जे पोर्स असतात त्वचेचे, ते डर्ट पार्टिकल्समुळे ब्लॉक झाले. मग ब्लॉक झाले, आता समजा इथून तेल बाहेर येणार आहे, पण जर हे ब्लॉक झालं तर मग हे इथेच फुगतं, कारण त्याला बाहेर यायचे, त्याचा रस्ता अडवला, मग ते फुगणार. मग फुगलं म्हणजे काय तयार झालं? पिंपल. त्यामुळे पिंपल क्रिएट झालं. मग त्यामुळे ब्लॅक हेड्स वगैरे आपले जमा असतील तर त्यांना काढायला सांगतात. का? कारण मग त्वचेला त्या ठिकाणी ओपन ठेवण्यासाठी. म्हणजे हायड्रेट राहते त्यामुळे त्वचा, नाहीतर मग ती पूर्ण बंद होऊन जाते. म्हणून मग आपण जेवढं क्लीन करू त्वचेला मग तेवढं मग हे प्रॉब्लेम्स आपले जातात. मग आता काही जण मग दिवसातनं 10-15 वेळा जर चेहरा धुत असतील, तर मग त्यामध्ये मग अति ते माती असतं. ओव्हर पण नसतं करायचं एवढं. मग स्किनचं जे नॅचरल हायड्रेशन आहे किंवा नॅचरल ऑइलिंग आहे ते पण निघून जातं. मग त्यामुळे स्किन मग आपली ड्राय पडते ओव्हर हे केल्यामुळे. आणि मग तुम्ही काय मटेरियल वापरताय, कुठला साबण वापरताय, फेस वॉश वापरताय, मग ते जर खराब असतील आपल्या स्किनला, ते जास्त पीएच लेवलचे असतील तर ते डॅमेज करणार. तर म्हणजे खूप आहे. तुम्ही सायन्सचा विचार करून नीट सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्या ना, तर आपल्याला खूप काही गोष्टी समजतात. म्हणजे हे जे आहे हे आपल्या लाईफला बेटर बनवण्यासाठीचा सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण ज्या वेळेने राहतोय, जगतोय ते सगळं आपलं बदलतं. जर याला नीट आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अंगीकारलं, तर हे सगळं घडतं. म्हणजे अप्लाय केलं, की हे बाबा हे असं-असं आम्ही शिकलोय काय आहे हे. पण तेच आहे, की अप्लाय करत असताना प्रॉपर स्टडीने अप्लाय करायचं असतं. म्हणून ते म्हणतात, की डॉक्टरच्या सल्ल्याने. स्वतःहून अचानकपणे, कारण आपल्याला आपल्या बॉडीबद्दल काही माहीत नसेल तर आपण काही करू शकत नाही. तर हे घाम, तेल हे असे सगळे पदार्थ यातनं असे बाहेर पडत असतात. तर हे 3 झाले. टोटल अभिस्त ऋतीमध्ये 6 असतात, तर हे 3 आहेत. आता हे सगळे जोड्या लावा वगैरे मध्ये येऊ शकतात. आता यातला एक प्रश्न फक्त आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्हमध्ये आलेला आहे.
तर तो काय आलेला की वृक्कनलिकेमध्ये कोणत्या प्रकारच्या म्हणजे हे आढळतात, टिश्यू आढळतात, तर तो आहे पुढे दिलेला आहे मी. तर हे 3 बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारायचं तर सांगा मला. चेक करा एकदा. डिटेलमध्ये नीट सगळं समजून घ्या. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 2 तास इथे येताय, तर इथेच सगळा अभ्यास करून ते क्लिअर करा. घरी काय आपल्याला याचं एक्स्ट्रा ठेवायचंच नाहीये. इथल्या इथे सगळं क्लिअर करून टाका, जे पण असेल ते. फक्त घरी मी तुम्हाला सांगितलं, घरी जाऊन फक्त जस्ट एकदा गो थ्रू करून फक्त बघून घ्यायचं PYQ काय आहेत का, आणि नेक्स्ट लेक्चरला यायच्या आधी फक्त जस्ट एकदा रिवाईज करून यायचं 10 मिनिटं. म्हणजे त्याला रिव्हिजन मिळते आणि ती लिंक आपली राहते. झालं, क्लिअर आहे? चौथं काय नाव आहे? इंग्लिश कॉलम. स्तंभला काय म्हणतात? कॉलम. मग आता हे कुठे आढळतं? आतड्याचा अन्नमार्गाचा आतील स्तर. आतडे म्हणजे इंटेस्टाईन. तर इंटेस्टाईनच्या इंटरनल पार्टमध्ये तो. इंटेस्टाईनमधनं आपलं जे खाल्लेलं जेवण आहे ते जात असतं. तर अन्नमार्ग मग तेच म्हटलेले, अन्ननलिकेचा जो भाग आहे अन्नमार्ग, तर तिथून त्याच्या आतल्या भागामध्ये हे असतं. मग आता काय आहे हे? खांबासारख्या उभट पेशी. नावातच आहे ना कॉलम. त्यामुळे मग हे काय आपल्याला लिहायचं नाहीये. शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या घड्या असतात. म्हणजे जिथे शोषून घ्यायचंय. आपण पचन प्रक्रिया शिकणार आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळेल की पचलेलं अन्न नंतर आपण शोषून घेतो ना बॉडीमध्ये, रक्तामध्ये जातं ते. तर त्याच्यासाठी यांचं काम आहे. इथे बघा काय काम करतं. पाचक रस स्त्रवणे आणि पोषक द्रव्यांचे शोषण करणे. पाचक रस म्हणजे काय? डायजेस्टिव्ह ज्युसेस. त्याचा प्रश्न मागच्या वर्षीच आला ना, पोटामध्ये 2023च्या एक्झामला आला. पोटामध्ये कोणकोणते आपल्या ज्युसेस असतात पचनासाठी? HCl असतं, पेप्सिन असतं, म्युकस असतं. तो प्रश्न येऊन गेलेला आहे. हे आपल्याला इन डिटेल पुढे शिकायचं आहे, पण जस्ट आलंय म्हणून मी सांगतोय. म्हणजे याचं काम काय आहे? पोषण द्रव्य, अन्न जे त्याचं डायजेशन झाल्यावर त्यातले पोषण द्रव्याचं शोषण करणं आणि डायजेस्टिव्ह ज्यूस जे आहेत त्यांना सिक्रेट करणं. स्त्रवणे म्हणजे काय? सिक्रेशन. आता पुढचं नाव बघा काय आहे? रोमक अभिस्तर ऊती ही जी असते, सिलिएटेड एपिथेलियम. रोमक म्हणजे काय? लहान केस. रोमक हा शब्द लहान केसांसाठी वापरला जातो आणि ज्याला इंग्लिशमध्ये सिलिया असं म्हणतात. सिलिया म्हणजे असे बारीक बारीक छोटे छोटे केस. श्वसन मार्गाची आतील बाजू. सिंपल एक्झाम्पल आहे, आपल्या नाकाच्या आतमध्ये केस असतात. आता श्वसन मार्ग नाकापासूनच चालू होतो नंतर पुढे. तर मग ते केस कशासाठी आहेत? आता हे बघा इथे दिले, केसांसारखी रोमक आहे. श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करणे. तर श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी ते केस असतात. आणि सिंपल आहे, आता तुम्ही बघा की एखाद्या ठिकाणी आपण कुठेही बाहेर जातो तर आपण श्वास घेतो, एखाद्या ठिकाणी धूळ असते, तर धूळ त्या ठिकाणी श्वास घेतला की आपल्याला लगेच शिंका येतात. मग आपण श्वास घेतो त्यावेळेस काय होतं की हवेबरोबर धुलीकण पण गेले ना नाकामध्ये, मग ते नाकामधून श्वसन नलिकेत गेल्यावर आपल्याला त्रास होईल, तर ते नाकाच्या इथेच अडले जातात केसांमध्ये. मग नाकाच्या केसांमध्ये अडकल्यावर आपल्याला नाकाला कसं तरी होतं, म्हणून मग ती शिंका काय येतात? कारण ते आपली बॉडी ते शिंका का करते? म्हणजे ते नाकात अडकलेलं काय व्हावं? बाहेर जावं. सर्दी वगैरे मध्ये पण मग व्हायरसेस वगैरे जे असतात तर मग ते बाहेर काढण्यासाठीची ती रिस्पॉन्स सिस्टीम आहे आपल्या बॉडीची. म्हणून मग आपण शिंकताना मग रुमाल वगैरे आपल्याला हातात धरायचे नाकासमोर, कारण मग तो व्हायरस इतरांमध्ये पण पसरू शकतो. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपली बॉडी बिल्ड करत असताना, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींसाठीची यंत्रणा दिलेली आहे. म्हणजे आपण रोग वगैरे शिकताना त्याच्याबद्दल बोलणार आहे परत. त्यानंतर शेवटचं नाव वाचा आता. काय? घनाभरूप अभिस्तर म्हणजे काय? क्युबॉइडल म्हणजे कुठल्या आकाराचे? क्यूब. सगळ्यांचे आकार तुमच्या डोळ्यासमोर आहेत. काय करतं हे? कुठे असतं? वृक्कनलिका आणि लाळग्रंथी. हाच प्रश्न आलाय परीक्षेत. वृक्क म्हणजे किडनी. मग किडनीची जी लाईन म्हणजे किडनीची जी लाईनिंग असते त्याच्यामध्ये हे असतं, किडनीची नलिका. आणि लाळ ग्रंथी म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्स आपल्या तोंडातल्या भागात आहेत. घनाकृती आहेत. काय काम करतं? मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ स्त्रवणे. म्हणजे वृक्कनलिकेचं हे काम आहे, लाळ ग्रंथीच्या इथे हे काम आहे. मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे. तर ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये लघवी तयार होते
युरिन फॉर्मेशन होतं. मग ते युरिन तयार झाल्यावरती त्याचं लास्ट स्टेपमध्ये रिॲब्झॉर्प्शन नावाची स्टेप आहे. रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय? पुन्हा शोषण. म्हणजे लघवीमध्ये कधी कधी इम्पॉर्टंट पोषण द्रव्य जर गेली असतील तर ती आपण काय करतो? परत शोषून घेतो. मग त्या कामामध्ये ह्याचं काम असतं, उपयुक्त घटक शोषणे. लघवी आपल्या शरीरातच तयार होते ना. आपल्या दिवसभरामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आपल्या बॉडीत चालतात. मग त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रोडक्ट म्हणून नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात. नायट्रोजेनियस जे घटक आहेत, मग ते सगळे एकत्र येऊन आपल्या रक्तात मिक्स होतात. मग ते रक्तातनं वेगळं काढणं आणि ती प्रक्रिया आहे सगळी. किडनी थ्रू मग ते वेगळं होतं. तर हे जे मी सगळं बोलतोय, हे आपल्या ह्युमन बॉडीचं सगळं काम आपल्याला चॅप्टर वाईज पुढे सगळं शिकायचंय, एक एक चॅप्टरमध्ये. की श्वसनमध्ये काय होतं, पचनमध्ये काय होतं, रक्त फिरतं त्यामध्ये काय रक्ताभिसरण, मग एक्सक्रेशनमध्ये काय आहे, सगळं हे आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं. आणि लाळ स्त्रवणे, तर लाळ आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून स्त्रवते. आपल्या कानाच्या खाली कर्णमूल ग्रंथी असतात, त्यानंतर जिभेच्या खाली ग्रंथी असतात, अधोजिव्हा ग्रंथी, त्यानंतर आपल्या हनुवटीच्या इथे ग्रंथी असतात. तर ह्या सगळ्या ग्रंथी आहेत आणि त्यामधनं लाळ सिक्रेट होत असते, सलायवा. तर हे असे 6 प्रकार आहेत. हे कशाचे प्रकार आहेत? सगळे एपिथेलियल टिश्यू. म्हणजे जर आपण प्राणी पेशीचा समजा प्राणी ऊतीचा तक्ता बनवायला घेतला, तर प्राणी ऊतीमध्ये सरल आणि जटिल तर सरल मध्ये किती प्रकार आहेत? एकच आहे ना. कुठला एक आहे? अभिस्तर. इंग्लिशमध्ये तिथे दिलंय ना, म्हणून मी मराठीत इथे देतोय. सरलमध्ये एकच प्रकार आहे, तो म्हणजे अभिस्तर. आणि आता ह्या अभिस्तरच्या खाली 1 2 3 4 5 and 6. आता क्रमाने हे आठवायचा प्रयत्न करायचा आपल्याला. सगळ्यात पहिले कुठली होती? सरल. सरलला एकत्र एकावर एक ठेवून काय केलं? स्तरित. त्यानंतर ग्रंथील, त्यानंतर स्तंभ, त्यानंतर रोमक, मग त्यानंतर घनाभोई. मग ह्या सगळ्यांची माहिती आपण इथे लिहू शकतो. म्हणजे आपण वहीमधली 2 जोडपानं घेऊन हे जर तयार केलं लिहायला, तर मग इथे आपली ही माहिती संपेल. आता जटिलमध्ये आपल्याला जायचंय. जटिलमध्ये किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. मग आता 3 प्रकारमध्ये स्नायू ऊती म्हणजे मसल्स, संयोजी ऊती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, आणि त्यानंतर चेतावती म्हणजे नर्वस टिश्यू. तर ही रेष मी अशीच काढली की 2 पानं जोडलेली असतील तर असं आपल्याला हे बनवायचं आहे. मग ह्या 6ची माहिती तुम्ही असं इथे इथे साईडला लिहू शकता किंवा खाली पण लिहू शकता. वहीमध्ये हे सगळं बसेल तुमच्या. म्हणजे आता आपला कुठला भाग झाला? सरल. सरलमध्ये काय? अभिस्तर. स्तर वरनं डायरेक्ट डोक्यात काय ठेवायचं? स्तर म्हणजे काय? स्तर, अंगावरचा स्तर, त्वचा, आणि त्वचेवरनं हे वेगवेगळे. सरल तोंडाच्या आतमध्ये वगैरे ते दिलेले. स्तरित कुठे असते? आठवतंय का? स्तरित कुठे असते? बाह्य स्तरात. आणि ग्रंथील आतमध्ये, आणि स्तंभीय आतड्यांमध्ये. रोमक नाकाचं लगेच एक्झाम्पल घ्यायचं, श्वसन मार्ग. आणि घनाभरू किडनी आणि लाळ ग्रंथी. संपला अभ्यास. हे असं फक्त करायचंय. हे सगळ्या विषयांमध्ये असं तुम्हाला करायचंय. आणि प्रॉब्लेम काय होतो की कधी कधी आपण जे परीक्षेला येणार नाही ते एक्स्ट्राचं पण काय पण एक्स्ट्रा करत बसतो. तेवढं एक्स्ट्रा न करता पहिले लिमिटेड. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या.
मला तुम्ही 600 पानांचा अभ्यास करायला सांगितला, एकदा पण पूर्ण होणार नाही. पण मला जर तुम्ही ते 600 पानांना 100 मध्ये कन्व्हर्ट करून दिलेलं आहे, तर ते 100 पानांवरती माझी कमांड होईल ना. मग त्या 600 पानातला एखादा प्रश्न जरी आला तरी मला एक पण येणार नाही, कारण ते नाही समजत आहे. पण त्या 100 पानात मला 1-2 किती प्रश्न आले तर मला येतील, कारण त्याच्यावर माझी कमांड झाली. मग हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, की म्हणून आपल्याला तसे नोट्स क्रिएट करून त्यावरती कमांड करायची आणि एम-सी-क्यू टाइपवरती जास्त फोकस करायचा. कारण होतं काय, की आपण ही अशी माहिती घेतो, पण जेव्हा आपल्यासमोर तो ॲज अ क्वेश्चन म्हणून समोर येतो, तेव्हा आपल्याला पटकन ते जज करता येत नाही, कारण आपण त्याला तसं बघितलेलं नसतं. म्हणून आपल्याला कुठलीही माहिती असेल, त्याचा आपल्याला विचार करायचा की प्रश्न कसा आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात प्रश्न येण्याचा चान्स काय आहे? कोण कुठे आढळतं? जोड्या लावामध्ये येऊ शकतं. मेन याच्यामध्ये कोण कुठे आढळतंच जास्त चान्स आहे, बाकीपेक्षा तरी. कारण स्वरूप कसं असतं? नावातच स्वरूप आहे. रोमक, केस असतात. स्तंभीय, स्तंभ असतो. मग ते येईल का? हे असं समजून घ्या तुम्ही, की जे येईल, काय येईल, तर हे नाही येणार. आता हे जे आहे, वहन करणे, संरक्षण करणे, स्राव-स्रवणे, हे पण अनलाइकली आहे. लाइकली हेच आहे, की जास्त करून कुठे आढळतात हेच जास्त येण्याचे चान्सेस आहेत. त्याचा फोकस जास्त आहे. झालं मग? आता काय प्रॉब्लेम नाही. झाला एक पार्ट सरलचा. मग आता आपण इकडे जाऊ जटिलमध्ये. स्नायू, संयोजी आणि चेता. आता आपण आलो स्नायुतीकडे आणि इथे चेता आहे. तर चेता सगळ्यात लहान आहे आणि इथे स्नायुती आहे. तर स्नायुती मी पहिले सांगतो. संयोजीयुती थोडंसं मोठं आहे. आता स्नायुती. स्नायुती म्हणजे काय? मसलचे टिश्यू आहे. तर खूप साऱ्या पुस्तकामध्ये 2च दिलेले आहेत, पण टोटल 3 आहेत. पट्टकी, अपट्टकी आणि हृदय. इंग्लिशमध्ये वाचलं स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियॅक. आता नावामध्ये काय? पट्टकी. काय पट्टकी? पट्टे असतात. अपट्टकी पट्टे नसतात आणि हृदय म्हणजे हृदयात असतात. नावात माहिती. आता एक 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 आपण करू. आता इथे बघा, पहिलं काय दिले? लांबट दंडगोलाकार अशाखीय व बहुकेंद्रकी पेशी. तर आपल्याला हे काय विचारणार नाही, लांब आहे का आखुडे काय. तर हा एक शब्द इम्पॉर्टंट आहे, की याच्यामध्ये काय जास्त केंद्रक आहेत, बहुकेंद्रकी. काय लिहितात आता? काय आहे स्वरूप? या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. हाडांना जोडलेले असल्याने यांना कंकाल स्नायू म्हणतात. कंकाल स्नायू का म्हणतात? म्हणजे बोन मसल्स म्हणतात त्यांना, कारण ते कशाशी कनेक्टेड आहेत? हाडांशी. हाडांना जोडलेले असल्याने यांचं नाव काय आहे? कंकाल स्नायू. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. म्हणजे हे जे मसल्स आहेत, हे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, म्हणून आपण त्यांना व्हॉलेंटरी मसल्स म्हणतो. ऐच्छिक स्नायू ला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? व्हॉलेंटरी मसल्स. मग आता उदाहरण काय? वाचा बरं. काय उदाहरण? तर आपण ज्या पण आपल्या इच्छेनुसार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी. झोपणे, जेवणे, सगळं. मग याच्यामध्ये आपल्याला काय उदाहरणं लिहायची गरज नाही. तुम्हाला धावणे, बोलणे, 1-2 उदाहरणं लिहायची तर लिहू शकता. ऐच्छिक म्हणजे आपल्या इच्छेनुसार जे पण आपण करतो ते सगळं याच्यामध्ये आलं. ज्याच्यावरती आपला कंट्रोल आहे, त्याला आपण व्हॉलंटरी म्हणतो इंग्लिशमध्ये. तर मग आता मला जर याच्या नोट्स लिहायच्या असतील तर मी काय लिहिणार? बहुकेंद्रकी पेशी, स्नायूंवर गडद फिके पट्टे असतात, हाडांना जोडलेले असताना कंकाल स्नायू, ऐच्छिक स्नायू, उदाहरणार्थ धावणे, बोलणे, बस. आता ऐच्छिक स्नायू मग इच्छेनुसार होते, हालचाल आणि हे एवढं सगळं काय लिहायचं? ऐच्छिक म्हणजे झालं ना इच्छेनुसार. आणि इंग्लिश मधला शब्द एखाद्याला पाहिजे तो व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. आता स्ट्रायटेड मसल पण म्हणतात त्याला, पण त्यालाच और एक शब्द काय? व्हॉलंटरी. परीक्षेमध्ये असं पण होतं की ते वर्ड दुसरा वापरून आपल्याला कन्फ्यूज करतात. आता त्याचा वाईस वर्सा इकडे मिळणार आपल्याला. आता ते बहुकेंद्रकी होतं, ते हे कसं आहे? एककेंद्रकी. गडद व फिके पट्टे नसतात. तिथे असतात लिहिले, इथे नसतात. हाडांना जोडलेले नसतात. या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण, म्हणून यांना इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्स. उदाहरणार्थ मध्ये दिले बघा, अन्ननलिका आणि रक्तवाहिनी. अजून पण एक्झाम्पल दिलेले आहेत. पापण्यांची उघडझाप,
पचन मार्गातनं अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे आकुंचन शिथिलीकरण, मग याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो का? पापण्यांची उघडझाप. आता काही जण म्हणतात आम्ही पापणी न लावता एकटाक बघू शकतो खूप वेळ, पण कायमस्वरूपी नाही ना बघू शकत. खूप वेळ म्हणजे ते आपण थोड्या वेळासाठी असं कंट्रोल केलं, पण नंतर आपली पापणी खाली जाणारच ना. मग आता काही जणांचं हे असतं, मग ते ऐच्छिक कसं अनैच्छिक, आपण तर कंट्रोल केलं त्याला. मग काय काय वाटतंय तुम्हाला? अनैच्छिक म्हटलंय, पण मग आपण तर कंट्रोल केलं ना त्याला. आता पापणी बंद होते माझी, तर मी नाही बंद केली, असंच बघत राहिलो. केलं ना कंट्रोल. मग पापण्यांची उघडझाप ही आपल्या हातात नाहीये, पण पापण्यांची उघडझाप हळू करायची का फास्ट करायची ते आपल्या हातात आहे. आपण त्याच्या स्पीडला कंट्रोल करू शकतो ना. हे सेम मी मागे एकदा पण सांगितलेलं, परीक्षेत असंच एकदा प्रश्न आलेला श्वसनचा, की श्वसनाचा वेग हा ऐच्छिक आहे, योग्य अयोग्य विधाने. तर मग मुलं म्हटली की श्वसन तर अनैच्छिक आहे. पण तिथे शब्द काय होता? श्वसनाचा वेग. मग श्वसनाचा वेग ऐच्छिक आहे का? हो. कसं काय? कारण श्वसन म्हणजे रेस्पिरेशन जे आहे, तर श्वास घेणं आणि सोडणं हे आपण त्याचा स्पीड कंट्रोल करू शकतो ना. वेग आपल्या हातात आहे. म्हणजे आता आपण अनुलोम विलोम योगा वगैरे करतो, त्याच्यामध्ये आपण दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा, हे सगळं काय आहे? कंट्रोल आहे ना, श्वासावरचा कंट्रोल. मग तुम्ही श्वास कंट्रोल केला, श्वासाचा स्पीड कंट्रोल केला तुम्ही. श्वास कंट्रोल करणं म्हणजे काय? नाहीये इच्छा, थोडा वेळ बंद करू. आता मला टीव्ही बघताना कंटाळा आला, मी म्हटलं थोडा वेळ बंद करू, माझ्या कंट्रोलमध्ये ना. पण तसं नाही ना, आता झोपतो, थोडा वेळ बंद ठेवू. ते सांगायचे. आता हे बघा, अन्नाचा प्रवास आपण खाताना आपण इथे स्टॉप केलं, थांबा इथे, असं नाही करतायत. ते जाणारच ना खाली. चावत असताना आता मग हे हे मी का सांगतोय? आता मी 10-11 वर्ष शिकवतोय ना, तर मुलांचं काय असतं, हे असे छोटे छोटे प्रश्न ते विचारतात, की मग सर मग आपण खाताना तर ते आपल्याच हातात आहे ना गिळायचं की नाही. कारण तोंडामध्ये चावल्यानंतर गिळल्यावर प्रवास. मग तेच आहे ना, की गिळल्यानंतर तुम्ही थोडी स्टॉप करू शकताय. मग परत एकदा तेच झालं ना, फास्ट जेवणं, स्लो जेवणं. तुम्ही सगळ्या गोष्टींच्या वेगावर कंट्रोल करू शकता, त्या पूर्ण गोष्टीवर नाही कंट्रोल करू शकत. मी ठरवलं की बाबा आपण फक्त चावून तोंडातच ठेवले, तर मग गिळलं नाहीये मी, तर मग हे कंट्रोल नाही म्हणत ना त्याला आपण. आणि रक्तवाहिन्यांचं तर त्याच्याबद्दल नाही कोण एवढं विचारत आहे, कारण ते नाही हातात. तर इथे हे 2 लिहिले तरी बस आहे, तिकडे काही जायची गरज नाही. आता मग हे 2 प्रकार पुस्तकांमध्ये दिलेले आहेत, फरक स्पष्ट करा. मग आता हा तिसरा काहींनी दिला, आता हा तिसरा वेगळा का काढला मग? एक तर हे काय कंट्रोलमध्ये असणार आहे, कंट्रोलमध्ये नसणार आहे, मग तिसरा कशाला पाहिजे वेगळा? मग का वेगळा पाहिजे? त्याचं उत्तर आता वाचल्यावर आपल्याला मिळेल. बघा आता काय म्हणतात. दंडगोलाकार शाखीय एककेंद्रकी. आता यांनी बघा प्लॅन कसा केला. दंडगोलाकार, याचा एक पॉइंट उचलला, एककेंद्रकी, याचा एक पॉइंट उचलला. म्हणजे एक पॉइंट यांनी कुठनं घेतला? पट्टकीमधनं, आणि एक पॉइंट कुठून घेतला? अपट्टकीमधनं. पुढे बघा, स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात, कुठनं उचलला? पट्टकीमध्ये ना. पुढचं बघा, या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते, कुठून घेतलंय? म्हणजे तो अर्धे पॉइंट याचे घेतोय, अर्धे पॉइंट याचे घेतोय, म्हणून त्याला आपण वेगळं काढलं. लयबद्ध पद्धतीने आकुंचन शिथिलन होत असतात. आता हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण. आता इथे मुलं कन्फ्यूज होतात, की सर हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे. रक्तवाहिन्या वेगळ्या आहेत ना, हृदय वेगळे आहे. म्हणजे या ज्या मसल्स आहेत, ह्या फक्त कुठल्या आहेत? स्पेसिफिकली हार्ट, कार्डियक मसल्स, फक्त हार्टच्या आहेत त्या. मग इथे हे आकुंचन शिथिलीकरण इथे पण आहे, इथे पण आहे. हे आकुंचन शिथिलीकरण तुमच्या आर्टरीज आणि वेन्सचं आहे, आणि हे जे आकुंचन शिथिलीकरण आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन, हे तुमच्या हार्टचं आहे, पंपिंग ऑफ हार्ट आहे. मग याला वेगळं का काढलं? कारण याच्याकडे 2 पॉइंट याचे, 2 पॉइंट याचे, म्हणजे मिक्सचर आहे हा. जसं आपण केमिस्ट्रीमध्ये शिकतो, मेटल नॉन मेटल मेटलॉइड्स, धातू अधातू धातू सदृश. का? कारण त्याच्यामध्ये काय आहे? धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म असतात म्हणून. मग तसं यांनी हे 2 आहेत खरं तर, पण मग हा तिसरा याचे पण पॉइंट घेतोय, याचे पण पॉइंट घेतोय, म्हणून त्याला वेगळं काढलं. 3 प्रकारच्या मसल्स आहेत बॉडीमध्ये, एक आपल्या कंट्रोलमधल्या, एक आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. आणि हे काय आहेत? हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, हृदयवाले.
पण मग त्याच्यामध्ये पट्टकी सारखे पट्टे आहेत, पण ते कंट्रोलमध्ये नसतात म्हणजे याच्यासारखे, म्हणजे दोघांचा कॉम्बो येतो एक प्रकारे. दोघांचे 2-2 पॉइंट आहेत त्याच्यात. इथले पण आहे, तिथले पण आहे. मग हा आपला स्नायुयुतीचा अभ्यास होऊन जातो. बघा, वाचा एकदा, याच्यामध्ये कुठला पॉइंट नाही कळालाय तर सांगा मला. झालं? क्लिअर आहे ना? काही जास्त अवघड नाहीये. आता हे चेतावती तर बघा, चेतावतीत काहीच नाहीये. कारण चेतावतीचा एक वेगळा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे, नर्वस सिस्टीम म्हणून. तर इथे चेतावतीमध्ये काही सबटाईप वगैरे काय नाही. चेतावती काय करते? शरीरातील विविध संवेदनशील माहितीचे वहन. म्हणजे आपल्या बॉडीमधली जी संवेदनशील माहिती असते तिचे वहन, म्हणजे आपल्या बॉडीमधले ब्रेनला जे सिग्नल्स वगैरे पोहोचवण्याचं काम ती करते. नर्व सेल्स असतात या. वृक्षिका, पेशिका व अक्षतंतू या 3 भागांनी मिळून ही बनते. म्हणजे डेंड्राइट्स, ॲक्सॉन असे त्याचे ते पार्ट असतात. आपण बघितलं ना, सेलमध्ये मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली ना त्याची. सापासारखी आपल्याला अँटिनासारखं झाडासारखं स्ट्रक्चर असतं, नंतर सापासारखे असते. आणि शरीरातील सर्वात लांब पेशी, हे पण लिहिलंय ना आपण, मानवाच्या शरीरातील सगळ्यात लांब पेशी. तोच प्रश्न आलाय आयोगाचा. मानवाच्या शरीरात सगळ्यात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी. तर ह्याचं मग तुम्हाला नोट्समध्ये लिहायला काहीच नाही. हे 2-3 ओळीचं एवढं छोटासा पॉईंट आहे. हा तर पॉईंट तुम्ही ऑलरेडी सेलमध्ये लिहिलेला आहे, त्यामुळे परत लिहायची गरज नाही. 2च पॉईंट आहेत फक्त. एवढंच 2 पॉईंट, बाकी काय नाही याच्यात. कारण याचा वेगळा स्टडी हा वेगळ्या चॅप्टरमध्ये. आता हे तर आपलं काय चाललंय, टिश्यूचं चॅप्टर आहे. त्यामुळे याचं एक्स्ट्रा चेतासंस्था नावाचं चॅप्टर याच्यात ऍड करून आपल्याला ते घेता येणार नाही. त्याचं वेगळं लेक्चर होणार. मग आता आपला हा जो तक्ता बनलेला आहे बघा, आता या तक्त्यामध्ये आपलं काय ऍड झालं आता मला सांगा. चेतामध्ये काहीच नाही. चेतामध्ये 2च ओळी आहेत फक्त. स्नायूमध्ये काय झालं आता? 3 नावं ऍड झाली. मग स्नायूमध्ये तुम्ही ही 3 नावं या ठिकाणी अशी एकाखाली एक अशी लिहू शकता, किंवा एखाद्याला 3 तक्ता बनवून लिहायचे असेल तर तसं पण लिहू शकतो. कारण मग फरक स्पष्ट करा. तुम्ही तुमचं अक्षर कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे बसवू शकता. मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतोय कसं करायचं. पट्टकी, अपट्टकी आणि हृदय. मग एखाद्याने असे एकाखाली एक लिहिलं तरी चालेल, किंवा काही जण असे तक्ता करतील 1 2 3. डिपेंड्स ऑन यू, तुमचं कसं आहे अक्षर काय. चेतामध्ये तर काय माहिती नाहीये. मग आता काय राहिलं? संयोजी. आता संयोजीला मी का मागं ठेवलं? कारण संयोजी सगळ्यात मोठे आहे. मग संयोजीमध्ये टोटल किती आहेत? 8. मग आता एखादा मुलगा काय करेल, समजा 5 इथे बसले आणि 3 इकडे लिहून टाकेल. कारण चेताच्या खाली काय जागाच आहे ना मोकळी, काय नाहीये चेताच्या खाली, फक्त 2 ओळी आहेत. मग 5 आकडा इथे असेल, 6 7 8 असं लिहिलं तरी त्याचं कव्हर अप होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला हे असं कंप्लीट करायचंय नेक्स्ट लेक्चरला येईपर्यंत. 1 आठवडा तुम्हाला वेळ आहे, तोपर्यंत हे 2 तक्ते आपल्याला कंप्लीट करायचे. एक वनस्पतीचा आणि एक प्राणीचा. आता आपण संयोजीवतीचा अभ्यास करू. झालं? संयोजीवतीकडे जाऊ आपण आता.
आता संयोजी ऊतीला इंग्लिशमध्ये म्हणतात कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, जी आपल्या बॉडीला कनेक्ट करते थ्रू व्हेरियस मीडियम्स विच कनेक्ट्स अवर बॉडी, म्हणून त्याचं नाव पडलं कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं आहे, रक्त, ब्लड. आता मग काही जण म्हणतात ब्लड कसं काय कनेक्ट करतं. आपल्याला वर्ड म्हणजे डायरेक्ट त्याचा वर्ड टू वर्ड मिनिंग नाही घ्यायचं. कनेक्ट करणं म्हणजे जॉईंट करणं. कनेक्ट करणं म्हणजे आता जसं आपण म्हणतो की नदी गावांना जोडते. मग नदी गावांना जोडते म्हणजे काय, नदी वाहते ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर ती जोडते. तसंच हे ब्लड आहे, आपल्या पूर्ण बॉडीतनं सर्क्युलेट होत असतं. मग वन पार्ट टू अनदर पार्ट हे ब्लड जातं, म्हणजे ते काय करते, कनेक्ट करते बॉडीला वेगवेगळ्या पार्टशी. एखाद्या पार्टमध्ये तयार झालेले हॉर्मोन दुसऱ्या पार्टमध्ये पोहोचवणं, सगळं ब्लडच करत असतं. कुठे आढळतं, रक्ताभिसरण संस्थेत. त्याचा पूर्ण वेगळा अभ्यास करायचा आपल्याला. रक्ताभिसरण संस्था नावाचा वेगळा टॉपिक आहे ना, तर ते आपण पूर्ण अभ्यास करू. रक्तामध्ये काय काय असतं, लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका, रक्तबिंबिका, द्रवरूप आधारक. लोहित रक्तकणिका म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल्स, आरबीसी. श्वेत रक्तकणिका म्हणजे व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स म्हणजे डब्ल्यूबीसी. आता काही जण त्याला कॉर्पस्कल्स म्हणतात, काही जण सेल्स म्हणतात. दोन्ही शब्द चालतात. सेल शब्द वापरला तर पेशी म्हणतात, आणि कणिका शब्द आला की कॉर्पस्कल्स असं म्हटलं जातं त्यांना. म्हणजे हे लोहित रक्तकणिका म्हणजे काय, आता त्याचं नाव काय, लोहित. लोहित म्हणजे लोहयुक्त, तिथून आलाय शब्द तो. आणि हा काय, हे तुम्हाला ती स्टोरी तर माहिती आहे, लोहयुक्त, हिमोग्लोबिन, मग त्यामुळे लाल रंग. हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये एका वेगळ्या चॅप्टरमध्ये परत करायचंय. इथे फक्त ते एक्झाम्पल म्हणून आले, तर आपल्याला तेवढा अभ्यास फक्त थोडासा करायचा आहे. रक्तावरती पूर्ण 2 पानाचा तक्ता वेगळा आहे, रक्ताचा अभ्यास. काय काम असतं, ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरके, उत्सर्जित पदार्थाचं वहन. मगाशीच मी म्हटलं, पूर्ण बॉडीमध्ये वाहून नेण्याचं काम ह्याच आहे. ऑक्सिजन व्हायचं, पोषक द्रव्ये व्हायची, टाकाऊ पदार्थ पण हेच वाहतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की नायट्रोजनियस टाकाऊ पदार्थ बॉडीत तयार झाले, मग बॉडीतनं बाहेर टाकायला मग ते किडनीपर्यंत घेऊन जायचं वगैरे, सगळं काम ह्याच आहे ब्लडचं. तर अशा प्रकारे मग हे ब्लड व्हेरियस माध्यमातनं कनेक्ट करत असतं. आता सेकंड वर्ड बघा, तुम्ही नसेल ऐकला, लसिका. लसिका लिम्फ असं म्हटलेलं आहे. तर हा व्हाईट ब्लड सेल्सचाच एक टाईप आहे, लिम्फोसाइट्स. व्हाईट ब्लड सेल्समध्ये 5 प्रकारचे सेल्स असतात, त्यामधला लिम्फोसाइट्स नावाचा टाईप आहे. तर त्याच्याशीच कनेक्टेड हे आहे. शरीराच्या पेशींच्या सभोवताली, शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्या अराउंडमध्ये हे असतात. रक्तकेशिकांना पाझरणारा द्रव. रक्तकेशिका म्हणजे ब्लड कॅपिलरीज. तर त्याच्यामधनं हा पाझरतो म्हणजे पडतो एक प्रकारे. जसं आपण म्हणतो ना मडक्यातनं पाणी पाझरतं, तसं हे पाझरतं. यात बघा, हे बघा, श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असतात. श्वेत रक्तकणिका म्हणजे काय, डब्ल्यूबीसी. आणि हा जो द्रवरूप आधारक म्हणजे काय, हा वर्ड येतोय. द्रवरूप आधारकचा अर्थ काय, मॅट्रिक्स. आधारक म्हणजे मॅट्रिक्स, जसं प्लाझ्मा असतो रक्तामध्ये. काम काय, रोगांच्या संक्रमणापासून शरीराचं संरक्षण. म्हणजे बॉडीमध्ये रोगाचं संक्रमण म्हणजे काय, स्प्रेड. संक्रमणला इंग्लिशमध्ये स्प्रेड म्हणतो आपण. म्हणजे एखादा रोग, डिझीज आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड नको व्हायला म्हणून लसिका असतात, जे की काय करतात, प्रोटेक्ट करतात. पांढऱ्या पेशींना आपण आपल्या शरीरातले सैनिक म्हणतो, कारण इम्युनी सिस्टीमसाठी ते महत्वाचे असतात. म्हणजे आपल्या शरीरातला ब्लड रिपोर्ट जेव्हा काढतो आपण, तर पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली असेल तर ते इंडिकेट करतं की एखादं इन्फेक्शन बॉडीमध्ये आहे. मग त्या इन्फेक्शनला लढत असताना पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यावर लगेच कधी कधी डॉक्टरला कळत नाही कुठला डिझीज झालाय, तर मग नॉर्मल ब्लड चेकअप करतात. प्रत्येक डिझीजचं वेगळं चेकअप असतं. म्हणजे टायफॉइडसाठी वेगळी टेस्ट असते, विडाल टेस्ट असेल, किंवा म्हणजे कावीळसाठीची वेगळी असेल, डेंग्यूसाठीची वेगळी, मलेरियासाठी वेगळी. मग कधी कधी डॉक्टर काय करतात की एक सिंपल टेस्ट करतात, ज्याच्यामध्ये फक्त डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट काउंट हे सगळं बघतात. प्लेटलेट काउंट जर कमी झाला असेल तर मग ते रिप्रेझेंट करतं डेंग्यूशी रिलेटेड, कारण डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट कमी होतो. मग व्हाईट ब्लड सेल्स कमी झाले असतील तर मग टायफॉइड, मलेरिया वगैरे काय असू शकतं, मग त्याच्याशी इंडिकेट. म्हणजे हे काय असं जनरल टेस्ट. जर ही जर चांगली आली तर मग पुढचं करायची गरज नाही, आणि यात कमी आलं तर मग एक्स्ट्रा टेस्ट करून मग कन्फर्मेशन करतात की कुठला रोग आहे, कुठला आजार आहे. त्यामुळे तुमच्या घरी कोणाच्या ब्लड रिपोर्ट वगैरे एखादा पडला असेल, तर कोणाचाही असू दे, तर आपल्याला त्याच्यामध्ये ना ब्लड रिपोर्टमध्ये कसं असतं, आता लिहिलंय आरबीसी. आरबीसी मध्ये त्या माणसाच्या आरबीसी लिहिलेत, आणि त्याच्या पुढे काय लिहिलेलं असतं, नॉर्मल रेंज. तर ते नॉर्मल रेंज तुम्हाला वाचायची, ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे.
तुम्हाला आता विचारलं, की एखाद्या निरोगी माणसाच्या शरीरात किती तांबड्या पेशी असायला पाहिजे? साधा प्रश्न आहे ना? काय वाटतंय? आता इथे काय आहे, की ज्याला काहीच माहीत नाही. 1000 आहे का लाख आहे का काय आहे? तो डायरेक्ट एकदम ब्लँक असतो मुलगा. त्याला काहीच कळत नाही. 500 पाहिजेत का 10,000 पाहिजेत का 1,00,000 पाहिजेत? म्हणून हे गरजेचं आहे. कारण त्या रिपोर्टमध्ये आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट अजून खूप काही गोष्टी असतात. डब्ल्यू-बी-सीच्या अंडर वेगवेगळे लिम्फोसाइट्स वगैरे अशी नावं असतात. आणि बाकी कशा टेस्ट आहेत त्यावर डिपेंड असतं, कुठली टेस्ट केली आहे. तर त्यामध्ये बाकीचे पण घटक असतात. पण काही नाही तर आपल्याला काय-काय माहीत असलं पाहिजे? आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी, प्लेटलेट्स, हिमोग्लोबिन. ह्या 4 गोष्टी तरी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पण माहिती असल्या पाहिजे. नॉर्मल रेंज तरी माहीत पाहिजे. आपल्या शरीरातलं ते बदलत राहतं. ते काय कायमस्वरूपी तेवढं नाही राहणार आहे. पण हे माहिती पाहिजे सगळ्यांना. त्यामुळे बघा, म्हणजे हे असंच एखादा प्रश्न येऊन जातो आपल्याला. आता समजा हे पुस्तकात नसेल, तर कुठेतरी आपण असंच रिपोर्टमध्ये बघितलंय. अचानक प्रश्न आला, आलं आपलं उत्तर. म्हणजे एम-पी-एस-सीमध्ये अशा घटना खूप घडतात, की खूप सारे प्रश्न असे आजूबाजूचे पण कधी-कधी येऊन जातात आपल्याला. मग ते आपण म्हणतो ना पुस्तकातलं नाहीये. मग पुस्तकातलं नाही तर बाहेरचं आपल्या आजूबाजूचं आहे. मग लक्ष ठेवत जायचं थोडंसं आजूबाजूच्या गोष्टींवरती. मी तुम्हाला सांगितलं ना केमिस्ट्रीमध्ये पण, की लास्ट मी एकदा तुम्हाला म्हटलेलं, की आपल्याकडे जे पण प्रॉडक्ट येतात, त्या प्रॉडक्टमध्ये इन्ग्रेडियंट्स आणि हे सगळं वाचायची सवय ठेवायची. म्हणजे आपल्याला कळतं, की त्याच्यामध्ये नेमकं आहे हे काय? कशापासून बनलेलं आहे काय? मी लास्ट टाईम तुम्हाला सांगितलेलं बघा, की क्रीम बिस्किटमध्ये ते क्रीमची स्पेलिंग सांगून काय पण टाकतात. बघितली का तुम्ही घरी जाऊन स्पेलिंग? वेगळी स्पेलिंग आहे ती. काय नाही डालडा टाकतात फ्लेवर टाकून आणि लहान मुलं सगळ्यात जास्त ते खातात. त्यांच्या शरीराचं खूप नुकसान होतं त्याच्यामुळे. नाही दिलं तर रडतात ते. काय आता? मग आता त्याचे व्हिडिओ बनवायला लागलेत ना काही-काही बायका, की घरीच बनवा. पण मग वेळ नाहीये. विकतच आणून देतात मग. आपण खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये कुठलं पण तुम्ही प्रॉडक्ट घ्या. म्हणजे मी हे तुम्हाला का सांगतोय, तुम्ही अभ्यासायचं म्हणून करायचं नाही हे. इन जनरल करायचं. त्यातनं आपलं नॉलेज वाढतं. तुम्ही सकाळी ब्रश करत असताना तुम्ही Colgate जे घेताय त्या Colgateमध्ये वाचा, काय-काय घटक आहेत. भले तुम्हाला स्पेलिंग नाही येते, उच्चार येत नाहीये, कोण नाही ऐकणार आहे. फक्त आपल्याला तो शब्द डोळ्यासमोरनं घालवायचा आहे. डोळ्यासमोरनं घालवला आणि समजा तोच शब्द दिसला परीक्षेत, लगेच आठवणार ना आपल्याला, की आपल्याला वाचता येत नव्हतं, इथं आलं. म्हणजे मेमरी डायरेक्ट कनेक्ट करते, की मला ते उच्चार कळत नव्हता, असं-असं स्पेलिंग होतं, इथे पण सेम दिसतंय, आन्सर आहे. झालं. आपल्याला काय कोणाला सांगायचं नाही, काय अर्थ आहे त्याचा काय आहे, आला आन्सर. आता सिंपल आहे, आपण टूथपेस्ट जी वापरतो ती ॲसिडिक असते का बेसिक इन नेचर असते? सिंपल प्रश्न आहे. आपण टूथपेस्ट वापरणार, मग ती ॲसिडिक आहे का बेसिक आहे? आपण अंघोळीला साबण वापरतो, तो ॲसिडिक आहे का बेसिक आहे? आता मध्ये ते Doveवाले ॲडव्हर्टाइज करायचे. मग तुम्ही बघितलं ना, ते साबणवरती असं पेपर ठेवून दाखवायचे, निळा झाला, निळा झाला, आमचा नाही झाला. हे काय, हे सायन्स आहे ना. ब्लूमध्ये टर्न झाला म्हणजे काय ते? आपल्याला शिकवलंय ना. ॲसिड असेल तर लिटमस पेपर असतो तो, ॲसिड आणि बेस. रेड आला तर ॲसिड असतं आणि निळं झालं तर बेस असतं. मग जेवढं डार्क निळा झाला तेवढा बेस त्याच्यात काय आहे? जास्त आहे. म्हणजे तो हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी. मग ते सांगतात आमचं बघा, काहीच होत नाहीये. दाखवलंय ना त्यात. आता Colgateची ॲड असतात. तर Colgateच्या ॲडमध्ये कधी-कधी ते बघा आधीच्या काळात शिंपलं वापरायचे. बघितलंय का तुम्ही? ते शिंपलं असं ठेवायचे, त्याच्यावर मारून बघायचे आणि मग Colgateने लावून. मग ते शिंपलं काय? काय रिप्रेझेंट करते? कॅल्शियम. कारण आपल्या दातामध्ये ते आहे ना. म्हणजे हे असं त्याच्यामधनं पण त्या ॲडमधनं पण खूप असतं. मध्ये अक्षय कुमारची एक ॲड होती त्याच्यामध्ये तो सांगत होता, म्हणजे प्रोटीनची ॲड होती, की तुमच्या बॉडी वेट एवढं प्रोटीन तुम्हाला डेली रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुमचं वेट जर 80 किलो आहे, तर तुम्हाला डेली कितीची रिक्वायरमेंट आहे? 80 ग्रॅम. म्हणजे त्यांनी बोलता-बोलता आन्सर दिलं. म्हणजे पर केजी आपल्याला किती गरज आहे? 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन आणि आपल्या भारतीयांच्या डायटमध्ये ते मिसिंग आहे. भारतीय आपले जास्त प्रोटीन घेत नाही. बाहेरच्या देशांमध्ये काय आहे प्रोटीन जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतं. मग प्रोटीनचे सोर्स आपले जे असतात, त्यामध्ये मोस्ट ऑफ द जास्त प्रोटीन तर चिकन वगैरे मधनंच मिळतं.
त्यानंतर एग्स वगैरे आहेत आणि नंतर मग पनीर वगैरे ते आहे. डाळी वगैरेमधनं मिळणारं प्रोटीन हे काय आहे, ते विथ कार्बोहायड्रेट्स येतं. ते प्युअर प्रोटीन डायरेक्ट नाही येत ना आपल्याला, म्हणजे डाळ घेतली तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण येतं आणि थोडंफार प्रमाणात प्रोटीन पण येतं. पण जसं आता चिकन ब्रेस्ट असेल तर त्यामध्ये काय प्युअर प्रोटीन असणार. आता अंड खाताना पण ते जिमवाले लोक मग ते नवीन स्टोरी करतात, ते मधलं पिवळं टाकून द्या, फक्त एग व्हाईट खा. कारण व्हाईटमध्ये काय प्रोटीन आहे आणि जे आतमधला जो येल्लो पार्ट आहे, ते येल्लो पार्टमध्ये फॅट पण आहे. पण ते जे फॅट आहे ते इसेन्शियल फॅट फॉर अवर बॉडी, तर ते खाल्ल्याने नुकसान नाही आहे. म्हणजे नॉर्मल माणूस जो आहे तो नॉर्मली 2 ते 4 अंडी दिवसभरात खाल्ल्यावर त्याला काही नुकसान नसतं. पण मग हे जिमला जाणारे ते 12 वगैरे खात असतात, तर मग त्यांना मग तो जास्त फॅट येतो म्हणून मग ते काढतात ते मिडल पार्ट. फक्त एग्स खातात, व्हाईट एग्स खातात. मग असं भरपूर काही गोष्टी, म्हणजे तुम्ही एका पॉइंटवरनं खूप साऱ्या गोष्टींमध्ये जाऊ शकता. तर हे ब्लड आणि ह्या सगळ्या गोष्टी असं आपण करत राहायचं. जे अभ्यास आहे मला परीक्षेत येईल हा डोक्यातनं हेतू काढून टाकायचा. फक्त काय इन जनरल बघता बघता बघून घेतलं. हिमोग्लोबिनची रेंज काय असते, किती पाहिजे नॉर्मल, किती पाहिजे 12 ते 16 ची रेंज पाहिजे. आता हे आपण WBCचं बघितलं, WBC हजारांमध्ये असतं आणि हे प्लेटलेट्स बघितलं तर ते लाखांमध्ये असतं, RBC लाखांमध्ये असते. तर ते एक बघून घ्या तुम्ही. आता पुढचं दिलेले विरल होती, एरोलर टिश्यू त्वचा व स्नायूंच्या दरम्यान असतं, रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला असतं. विविध प्रकारच्या सैलसर पेशी, जेलीसारखे आधारक लवचिक तंतू, आंतरेंद्रियांना आधार देते. तर हे काय एवढं महत्वाचं नाहीये. मेन काम काय, आंतरेंद्रियांना आधार देते. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये जी इंद्रिय आहेत, कुठली, हृदय, फुफ्फुसे, यकृत, जे पण आहे त्यांना हे आधार देतं. चरबीयुक्त होती, आता नावातच आहे चरबी, ॲडिपोज टिश्यू, त्वचेखाली अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला. म्हणजे हृदय वगैरेच्या आजूबाजूला पण चरबी असते, यकृतावरती पण लेयर असते, सगळ्या ठिकाणी. काय, मेदपिंडाने भरलेल्या पेशी. चरबी म्हणजेच मेद, फॅट. काय काम करतं, उष्णतारोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे. आता उष्णतारोधन म्हणजे काय, जसं बघा हिवाळा आला की आपल्याला तेलकट वगैरे खायला सांगतात, कारण त्यामुळे कॅलरी जास्त मिळते आपल्याला आणि कॅलरीमुळे आपल्या बॉडीत हीट क्रिएट होते आणि आपल्याला थंडी वाजत नाही. तेच आहे उष्णतारोधन, ऊर्जा मिळते त्यापासून आपल्याला. स्निग्ध पदार्थ साठवून ठेवले जातात, म्हणजे ह्या टिश्यूमध्ये काय होतं, चरबी साठली जाते. म्हणजे मी हे अंडरलाईन का करतोय, तेवढंच तुम्हाला नोट्समध्ये ऍड करायचंय. आता हे बघा, हे झाले तुमचे 1, 2, 3, 4. आता हे पुढचे. आता हे 5वं जे दिलेले कास्थी, म्हणजे ज्याला म्हणतात कुर्चा, कार्टिलेज, काय करतं, कुठे असतं, नाक, कान, स्वरयंत्र, श्वसन नलिका. नाकामध्ये, कानामध्ये आपलं स्वरयंत्र इकडे आतमध्ये आहे तिकडे, आणि श्वासन नलिकामध्ये. पेशी व तंतुमय लवचिक जेलीसारखा आधारक, हे विचारलं नाही जाणार परीक्षेमध्ये, तुम्हाला जस्ट रीड करायला दिलेलं आहे मी. जेलीसारखा आधारक म्हणजे त्याच्या आतमधलं जे मॅट्रिक्स असतं ते जेली टाईप असतं. हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे हे त्याचं काम आहे, आणि आकार देणे व आधार देणे. आता बघा ह्यांना आकार वेगळा आहे ना, कानाचा आकार वेगळा आहे, नाकाचा आकार वेगळा आहे, किंवा आतमधला जो आकार वेगळा आहे, तर तो आकार याला कशामुळे आलेला आहे, कार्टिलेजमुळे. मग त्याला मराठीमध्ये हे शब्द आहेत, कास्थी आणि कुर्चा असं. आता हे तर आपल्या रोजचं ओळखीचं आहे. अस्थी म्हणजे हाडे, बोन्स. संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये सांगाडाच असतो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये, स्केलेटन. कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेलं आपलं जे हाड आहे ते कशापासून बनतायत, कॅल्शियम फॉस्फरस, कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेला घनरूप आधारक, व त्यात ऑस्टिओसाइट्स नावाच्या रुतलेल्या पेशी. आता हे असे वर्ड्स कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात. ऑस्टिओसाइट्स म्हणजे काय, अस्थिपेशी, म्हणजे त्या हाडांमध्ये रुतलेल्या पेशी असतात. हाडांचं काम तर माहिती आपल्याला, आधार द्यायचा, हालचालीला मदत करायची आणि अवयवांचं संरक्षण. हाडं बॉडीला सपोर्ट देतात, आधार देतात, हालचाल करायला मदत करतात आणि अवयवांचं रक्षण करतात. आता जसं की छातीचा पिंजरा आहे, फुफ्फुसाचं रक्षण करतोय ना ते. काही जण म्हणतात हाडं रक्षण कसं करतात, सिंपल एक्झाम्पल आलं, छातीचा पिंजरा. कवटी मेंदूचं रक्षण करते, हाडच आहे ना ते पण. आता इथे बघा 2 आहेत, स्नायुरज्जू आणि अस्थिबंध. स्नायुरज्जूला म्हटलेले टेंडन्स आणि अस्थिबंधला म्हटलेले लिगामेंट. आता हे 2 आहेत, हे दोन्ही आढळतात सांध्याच्या ठिकाणी. सांध्याच्या ठिकाणी म्हणजे जॉईंट्स, म्हणजे कोपर, मनगट, गुडघा, अशा वेगवेगळ्या जॉईंट्सच्या ठिकाणी ते आढळतात. स्नायुरज्जू काय करतो, तंतुमय, मजबूत व कमी लवचिक असतो. अस्थिबंध अतिशय लवचिक व मजबूत असतो. म्हणजे हा कमी लवचिक आहे आणि हा जास्त लवचिक आहे.
दोघं मजबूत आहेत, पण लवचिकता याची कमी, याची जास्त आहे. स्नायुरज्जू काय करतो? स्नायूंना हाडाशी जोडतो. म्हणजे कनेक्ट्स मसल्स टू बोन्स. मसल आणि बोनला कनेक्ट करणारा टेंडन. आणि अस्थिबंध काय करतो? कनेक्ट बोन टू बोन, दोन्ही हाडांना जोडणार एकमेकांना. तर अस्थिबंध जसं स्नायुरज्जू मी लिहिलंय, तर स्नायुरज्जूला काही जण स्नायुबंध पण म्हणतात. टेंडन आणि लिगामेंट असे शब्द आहेत. तर टेंडन काय करतं? स्नायूंना हाडाशी जोडतं आणि लिगामेंट काय करतं? बोन टू बोन कनेक्ट करतं. मग हे असे 8 तुमचे टोटल त्याच्यामध्ये येतील. तर पहिले हे 4 वाचा, नंतर ते 4 आपण वाचूयात. हे 4 वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे तर सांगा मला. याच्यामध्ये जास्त महत्वाचे काय एवढे नाहीयेत. हे लसिका एक महत्वाचे रोगांचं रक्षण करते ते वालं. हे तर काय बेसिक आहेत. हे तर नावामध्येच कळतं चरबीचं, त्यामुळे नाही विचारलं जात. आणि रक्ताचं तर आपल्याला वेगळा चॅप्टर बघायचं, त्यामुळे याच्यात काही त्याचं एवढं इम्पॉर्टंट दिलं नाहीये. महत्वाचं तुमच्यासाठी हे 2 आहेत, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. हे बाकीचं सोपं आहे. म्हणजे एक प्रकारे हा सगळा पार्ट हा तुमचा कसा आहे, हाडांशीच कनेक्टेड आहे ना, हा सगळा भाग. म्हणजे या पेजवरती सगळं हाडांशीच कनेक्टेड आहे. म्हणजे आता हा जो आपला तक्ता आहे, याच्यामध्ये ही तुम्ही नावं टाकणार. काय नावं टाकणार सांगा. इथे काय पहिलं नाव काय होतं? रक्त. दुसरं नाव लसिका. पुढे विरलुती. नंतर चरबीयुक्त उती. कास्थी. स्नायुबंध किंवा स्नायुरज्जू जे लिहायचे ते लिहा. आणि अस्थिबंध. झालं मग प्राण्यांचा अभ्यास. वनस्पतीपेक्षा थोडेसे ह्याच्यात जास्त टाईप आहेत, पण झालं सिंपल. मग हे 2 तक्ते तुम्हाला असे तयार करायचे नेक्स्ट लेक्चरला येताना. आता आपलं पेशी झालं, उती झालं. मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डायरेक्ट माणसाच्या शरीराचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे. म्हणजे ज्या प्रक्रिया, श्वसन, पचन, ते सगळं आपण स्टार्ट करूया. हे तुम्ही घरी जाऊन कसं कंप्लीट करायचंय बघा. आता हे शेअर केल्यावरती तर हे सगळं तुम्हाला मिळून जाईल. मग हा नाव लिहायचं, त्याची थोडी माहिती मी जी अंडरलाईन करून दिलेली, नाव माहिती असं करत हे कंप्लीट करा.
नाही 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 तुम्ही चला सर.